नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल MPSC विश्ववरती. तर मित्रांनो, आपण 21,000 प्रश्नसंचची जी सिरीज सुरू केलेली आहे, त्यामध्ये आपण पॉलिटी विषयाला सुरुवात केली होती. पॉलिटीमध्ये आपण आजच्या आपल्या सेकंड टॉपिक घटनेची निर्मिती आपण बघणार आहोत. पहिला टॉपिक यूट्यूबवरती सुद्धा अपलोड केलेला आहे. आणि बघा, आता बॅचमध्ये तुम्हाला या ठिकाणी आपल्या ॲपमध्ये तुम्हाला 5 सब्जेक्टच्या 5 वेगवेगळ्या प्लेलिस्ट टाईप तुम्हाला दिसेल. पॉलिटीचे सगळे लेक्चर एकत्र असेल, नंतर इकॉनॉमिक्सचे एकत्र असेल, असं कुठेही खिचडी केलेली नाही आपण. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी या पद्धतीने ॲपमध्ये तुम्हाला सगळं दिसेल. बघा, आता तुमचा थोडा वेळ न घेता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आजचं आपलं दुसरं प्रकरण आहे पॉलिटीचं घटनेची निर्मिती. घटनेच्या निर्मितीवरती आतापर्यंत आयोगाने जेवढे प्रश्न विचारलेले आहेत, प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरणासहित आपण या ठिकाणी बघूयात. बघा, पहिलाच प्रश्न राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024ला विचारला गेलेला प्रश्न आहे. आपल्याला विचारले, अयोग्य कथन ओळखा. बघा, ज्या वेळेला विधानात्मक प्रश्न विचारला जातो त्यावेळेला एकतर वरतीच आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं असतं की खालीलपैकी योग्य विधान ओळखा, अयोग्य ओळखा, चूक, अचूक, योग्य, बरोबर या पद्धतीने दिलेलं असतं. तिथे त्या शब्दाला लगेच तुम्हाला असा गोल करायचे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला योग्य ओळखायचे की अयोग्य ओळखायचे. बघा, संविधान सभेने आपल्याला आता इथं चुकीचं विधान ओळखायचंय. संविधान सभेने मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. बरोबर. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. बरोबर. बघा, जे टॉपिक वाईज सिरीज आपण घेतली होती त्यामध्ये हे तुमचं मी पाठ करून घेतलं होतं. जर जे बॅचला असतील त्यांना माहीत असेल. बघा, संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारलं. बरोबर. संविधान सभेने 24 जानेवारी 1949 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. चूक, 1950लाच झालं होतं जे काही झालं, 1949ला नाही. त्यामुळे ड चुकीचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची. बघा, आता आपण स्पष्टीकरण बघू अगोदर, मग तुम्हाला सांगते मी काय काय लक्षात ठेवायचे. बघा, पर्याय पहिला, मे 1949 मध्ये भारताने राष्ट्रकुलाचे सदस्यत्व स्वीकारल्याच्या निर्णयाला संविधान सभेने मंजुरी दिली होती. पर्याय दुसरा बरोबर आहे, कारण भारताचा तिरंगा ध्वज संविधान सभेने 22 जुलै 1947 ही तारीख लक्षात ठेवायची. त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी जनगण मन याला भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्यात आली. आणि चौथं चुकीचं आहे, कारण 24 जानेवारी 1950 रोजीच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. आता हा झाला आपला प्रश्न. आता तुम्ही हा प्रश्न कसा 360 अँगलनी फिरू शकतो तो आपण बघू. बघा, आयोगाने यावेळेला काय दिलं, विधानात्मक प्रश्न दिला. नेक्स्ट टाइम आपल्याला आयोग काय करणार, बघा, आपल्याला देईल फक्त ह्या गोष्टी: राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता देणे, राष्ट्रध्वज स्वीकारला, राष्ट्रगीत स्वीकारलं, भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड आणि लावा क्रमाने. मग आपल्याला याच्या तारखा माहीत पाहिजे. ओके, मग क्रमाने लावा असा जर प्रश्न आला. बघा, मे 1949ला काय झालं, राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. राष्ट्रध्वज कधी स्वीकारला, 22 जुलै 1949, 1947. म्हणजे हे तुम्हाला हे का पाठ पाहिजे तारखा, कारण आयोग आपल्याला पुढच्या वेळेला फक्त एवढं देऊ शकतो आणि क्रमाने लावायला सांगू शकतो घटना. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. अजून एक गोष्ट बघा, मे 1949ला राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली, पाठ पाहिजे. 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज स्वीकारला, पाठ पाहिजे. 24 जानेवारी 1950 ज्यांनी टॉपिक वाईज सिरीज जॉईन केलेली आहे त्यांना माहीत असेल, हे पाठ करून घेतलं होतं. 24 जानेवारी 1950ला RRR म्हणून लक्षात ठेवायला सांगितलं होतं. RRR म्हणजे राष्ट्रपतीची निवड झाली, राष्ट्रगीत स्वीकारलं, राष्ट्रगान आपण स्वीकारलं. या 3 गोष्टी RRR 24 जानेवारी 1950 ही तारीख लक्षात ठेवायची. इथं 49 दिल्यामुळे फक्त हे ड चुकीचं आहे. चला, पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, संविधान सभेबाबत योग्य विधानं ओळखायची आहेत. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024चाच प्रश्न आहे. योग्य विधानं ओळखायची आहेत. कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली असं दिलेलं आहे. आपल्याला योग्य विधानं ओळखायचे हे बरोबर आहे, नोव्हेंबर 1946. बघा, त्यानंतर पुढे प्रत्येक ब्रिटिश प्रांतामध्ये वाटप केलेल्या जागा 4 मुख्य समुदाय जसं की मुस्लिम, शीख, दलित आणि सर्वसाधारण यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विभागल्या जाणार होत्या. आपल्याला ओळखायचे योग्य विधान. फक्त ये योग्य आहे, ब चुकीचे. का चुकीचे ते पण समजून घ्या. पहिलं बरोबर आहे, कारण 1946च्या कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजना जी आहे त्या योजनेतील शिफारशीनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये भारताची संविधान सभा जी आहे ती अस्तित्वात आली. दुसरं चुकीचं आहे, कारण कॅबिनेट मिशन योजनेनुसार जागांची विभागणी केवळ 3च मुख्य समुदायामध्ये झाली होती, मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण. त्यामध्ये दलित येत नाही. दलितमुळे तो ऑप्शन कट झाला. त्यानंतर तिसरं चुकीचं आहे, कारण म्हणजे हे ऑप्शन का चुकीचे ते दिलेले आहेत तिथं. ओके, ते तुम्हाला तर म्हणजे
सांगायची गरजच नाही. आता 2 ऑप्शन आहेत आणि तिसरं चौथं ऑप्शन का चुकीचं, कारण याच्यामध्ये दोन्ही बरोबर दिलेत, यापैकी नाही असं दिलेत, पण असं नाहीये एक बरोबर एक चुकी. त्यामुळे आता हे तुम्हाला बेसिक आहे, ते काही सांगायची गरज नाही. तिसरा प्रश्न जोड्या लावायला प्रश्न आहे. संयुक्त गट का मुख्य डिसेंबर 2023ला प्रश्न आहे. संविधान सभेची त्या ठिकाणी सभेतल्या समित्यांना आपल्याला जोड्या लावायला प्रश्न विचारलाय. पहिली जोडी नागरिकत्वासंबंधी तदर्थ समिती. नागरिकत्वा संबंधीची तदर्थ समिती. मित्रांनो, तदर्थ म्हटलं की एस वर्धाचारी लक्षात ठेवायचे. प्रेस गॅलरी समिती म्हटलं की उषानाथ सेन लक्षात ठेवायचे. राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती जर म्हटलं तर त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मूलभूत अधिकार उपसमिती JB कृपलानी लक्षात ठेवायचं. आता टॉपिक वाईज सिरीजमध्ये मूलभूत अधिकार समितीवरून एक गोष्ट लक्षात आली असेल. मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समिती. बघा, मूलभूत अधिकार, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समिती दोन्हींचे पण अध्यक्षपद कुणी स्वीकारलं होतं? सरदार वल्लभभाई पटेल. आणि मूलभूत अल्पसंख्याक उपसमिती आणि मूलभूत अधिकार उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती दोन गोष्टी होत्या. तर मूलभूत अधिकार उपसमितीची JB कृपलानी आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा, स्पष्टीकरण आपण समजून घेऊ. नागरिकत्व समितीचे अध्यक्ष एस वर्धाचारी होते. प्रेस गॅलरी समितीचे अध्यक्ष उषानाथ सेन होत्या. राष्ट्रीय ध्वज तदर्थ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद लक्षात ठेवायचं. मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष JP कृपलानी होते. आणि बाकीचे पर्याय का चुकीचे ते आपल्याला एलिमिनेशन मेथड वगैरे वापरून तुम्हाला लक्षात येईल. तर आपल्याला इथे काय लक्षात घ्यायचंय, तर आपल्याला आयोग समित्यांवरती प्रश्न विचारतो. मग आता आपण म्हणतो ना 360 अँगलने प्रश्न कसा फिरवायचा. बघा, आता आपल्याला तुम्ही म्हणाली एवढ्याच समित्या दिलेल्या 4, मग एवढेच लक्षात ठेवायचं का नाही. आता JB कृपलानी, आता वर्धा समजा हे एकाच समितीमध्ये असतील, बरं, हे एकाच समितीमध्ये अध्यक्ष असतील, ह्या एकाच असतील, ह्या एकाच, पण राजेंद्र प्रसाद आणखी कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष आहेत इथं लिहून घ्यायचे लगेच. सुकाणू समितीच्या आहेत, ध्वज समितीच्या आहेत, ओके, राष्ट्रीय ध्वजासंबंधीची समिती जी होती त्याच्या आहेत, पहिले राष्ट्रपती ते आहेत, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. राष्ट्रपती म्हणून निवड कधी झाली? 24 जानेवारी 1950ला झाली. या गोष्टी बघा. चौथा त्या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा डॅश डॅश एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो कधी संमत केला? मित्रांनो, उद्दिष्टांचा ठराव संमत कधी केला विचारले. संमत कधी केला मित्रांनो? 22 जानेवारी 1947. आता बघा, उद्दिष्टांचा ठराव मांडला कधी आणि संमत कधी केला? दोन त्या ठिकाणी तारखा आहेत. पहिलं म्हणजे 26 नोव्हेंबर 1950 रोजी ही घटना स्वीकारल्याची तारीख आहे. कधी? 26 नोव्हेंबर 1949ला घटना स्वीकारली. कधी स्वीकारली? 26 नोव्हेंबर 1950ला स्वीकारली. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला. 13 डिसेंबर 1946ला ठराव मांडला आणि 22 जानेवारी 1947ला तो एकमतानं संमत झाला होता. आणि ही तारीख आपल्याला विचारली की उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला? 13 डिसेंबर 1946ला मांडला, पण तो संमत कधी झाला? 22 जानेवारी 1947ला संमत झालेला आहे. पाचवा प्रश्न, काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत योग्य विधान ओळखायचे. संयुक्त गट ब मुख्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि बघा, यामध्ये आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत. पहिला आहे की 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली. तर मित्रांनो, हे बरोबर आहे. जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते, बरोबर. त्यानंतर KM मुन्शी या समितीचे समन्वयक होते का? चूक. बघा, आणि बरोबर का बरोबर आहे? कारण 8 जुलै 1946 रोजी काँग्रेसने ही समिती स्थापन केली होती आणि त्याचे अध्यक्ष हे पंडित नेहरू होते. विधान क चुकीचे, कारण KM मुन्शी या समितीचे सदस्य होते, परंतु समन्वयक म्हणून त्या ठिकाणी हुमायून कबीर होते. कोण होते? हुमायून कबीर. नवीन गोष्टी जे नवीन वाचायला भेटते ना नोट्समध्ये, या स्पष्टीकरणात त्या गोष्टी लिहून घ्यायच्या. हुमायून कबीर जे आहेत ते समन्वयक होते. KM मुन्शी सदस्य होते, मात्र त्या ठिकाणी समन्वयक म्हणून नव्हते, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतरचा 6वा प्रश्न, संविधान सभेबाबत योग्य कथन ओळखा. बघा, विधानात्मक प्रश्न आहे. तर संविधान गट ब मुख्याला विचारलेला आहे 2023ला. आणि आपल्याला योग्य विधान ओळखायचे. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला भरली का? बरोबर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, बरोबर. HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, बरोबर. आता बघा, संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते आणि मी टॉपिक वाईज सिरीजमध्ये सांगितलं HC VT ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायचे. HC VT एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे मुखर्जी, SN मुखर्जी पण आहेत, HC मुखर्जी पण आहेत. इथे मुलं कन्फ्यूज होतात. त्यामुळे HC आणि VT हे हा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. हे 2 उपाध्यक्ष होते. HC VT हे 2 उपाध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा. बघा, 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली, ज्यामध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष होते. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे कोण होते? तात्पुरते अध्यक्ष होते. तात्पुरते आणि नंतर कायमस्वरूपी. तात्पुरते होते सच्चिदानंद सिन्हा, कायमस्वरूपी होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बघा, 11 डिसेंबर 1946ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आता
कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली. त्यावेळेला तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झाली. मग राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड पण ह्याच दिवशी झाली का? नाही. 11 डिसेंबर 1946ला त्याच्या 2 दिवसानंतर निवड झाली होती. संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते, HC आणि VT. HC मुखर्जी, VT कृष्णमाचारी, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर पुढे संविधान सभेमध्ये खालील मान्यवर सदस्य सहभागी झाले होते. कोणते मान्यवर सदस्य सहभागी झाले कशामध्ये? संविधान सभेमध्ये. बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, आंबेडकर होते, दुर्गाबाई देशमुख होते. आता इथे आपल्याला आयोगाने प्रश्न कशा संदर्भात विचारलाय तर कोण कोण सहभागी होता. आता लक्षात घ्या, इथं दुर्गाबाई देशमुख एकमेव महिला दिसत आहे आपल्याला. याच्यावरून तुम्हाला हे माहित पाहिजे की कोणत्या 15 महिला होत्या आणि त्यापैकी कोणत्या 9 महिलांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. ह्या 15 महिलांची नावं माहित पाहिजे आणि ह्या 9 महिला. आता याच्यामध्ये तुम्हाला सरोजिनी नायडू आहेत, कमला चौधरी आहेत, मालती चौधरी आहेत, दक्षाणी वेलायुधन आहेत, दुर्गाबाई देशमुख आहेत. यांचे नावं तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. हंसाबन मेहता आहेत. आता बघा, लक्ष द्या, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, आंबेडकर होते, दुर्गाबाई देशमुख होत्या. राजेंद्र प्रसाद होतेच, अब्दुल कलाम होते, त्यानंतर हंसाबेन मेहता तर आहेच. आंबेडकर तर होते, त्या ठिकाणी राजेंद्र प्रसाद होते, सरोजिनी नायडू. इथे तुम्हाला महिलांवरती प्रश्न आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. महिलांवरती त्या ठिकाणी प्रश्न विचारलाय. 15 महिला ज्या होत्या ना, त्यापैकी 9 महिला ज्या होत्या संविधान सभेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या, त्यांची नावं दिली आहेत प्रत्येक त्या ठिकाणी पर्यायामध्ये. दुर्गाबाई देशमुख दिलेले आहेत, हंसाबेन मेहता आहेत, सरोजिनी नायडू आहेत आणि जे त्या ठिकाणी इथे नाही दिले आहेत बघा महिला. तर या पद्धतीने तुम्हाला महिलांवरती प्रश्न हे लक्षात आलं पाहिजे. सगळे होते याच्यामध्ये, तर लक्षात घ्या. बघा, दिलेल्या सर्व व्यक्ती संविधान सभेच्या सदस्य होत्या. पर्याय 4 बरोबर आहे, कारण दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता, सरोजिनी नायडू या महिला सदस्यांसह डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर प्रसाद, आझाद आणि कृपलानी हे सर्वजण संविधान सभेमध्ये महत्त्वाचे सदस्य होते. 8वा प्रश्न जोड्या लावा. 31 डिसेंबर 1947 रोजी प्रांतनिहाय संविधान सभेतील सदस्य संख्या किती होती? 31 डिसेंबर 1947ला 31 डिसेंबर 1947ला किती सदस्य होते? कोणकोणत्या प्रांतामध्ये किती होते हे विचारले. आता बघा, इथे आपल्याला बघा, आता इथे ना जरा स्पेस पाहिजे होता. हे 17, 19 असं इकडे द्यायला पाहिजे होतं. हे जरा टायपिंग मिस्टेक आहे, घ्या समजून घ्या आता. ओके, तर याचं आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. त्यामध्ये बघा, मद्रास जे आहे, मद्रासमध्ये किती होत्या? मद्रासमध्ये 49 सदस्य होते. आता तुम्हाला हे माहिती, संयुक्त प्रांत सगळ्यात जास्त होते संयुक्त प्रांतात. आता इथं दिलेलं नाहीये आणि स्पष्टीकरणात पण नाहीये, पण मला पाठ आहे, मी सांगते तुम्हाला. संयुक्त प्रांत होते 55 सदस्य. त्यानंतर येतं मद्रास आपलं. मद्रासमध्ये 49 होते. मद्रासमध्ये किती होते? 49. नंतर मुंबईमध्ये 21, म्हणजे बॉम्बे 21, बॉम्बे मुंबई काय असेल ते 21. ओके, त्यानंतर पुढे पश्चिम बंगालमध्ये होते त्या ठिकाणी 19. पश्चिम बंगालमध्ये होते 19 आणि नंतर मध्य प्रांत आणि वऱ्हाड याच्यामध्ये 17. तर या पद्धतीने सगळ्यात जास्त संयुक्त प्रांत. आता इथे लक्षात काय ठेवायचं आपल्याला? सगळ्यात जास्त असणारे आणि सगळ्यात कमी असणारे. ओके, सगळ्यात जास्त असणारे, सगळ्यात कमी असणारे, दोन्ही लिहून घ्या इथे बाजूला जागा असेल तर. 31 डिसेंबर 1946 रोजी मद्रास प्रांताची संख्या 49 होती, मुंबई प्रांताची 21 होती, पश्चिम बंगालची 19, तर मध्य प्रांत आणि वऱ्हाडची 17 होती. हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात जास्त होते संयुक्त प्रांत 55, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर 9वा प्रश्न. कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारनं प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी केली? कोणत्या वर्षी प्रथम मागणी झाली? प्रथमच मागणी कोणत्या वर्षी झाली? 1940. पर्याय 1 चुकीचा, 46 येणार नाही, कारण 1946 मध्ये कॅबिनेट मिशननुसार संविधान सभा प्रत्यक्ष स्थापन झाली होती. आपल्याला विचारले की पहिली मागणी कधी केली? प्रत्यक्ष स्थापन झालेली विचारलं नाहीये साल, म्हणून पहिला ऑप्शन गेला. दुसरं आणि चौथं का चुकीचे? कारण 1939 आणि 45 मध्ये अशी कोणतीच अधिकृत घोषणा नव्हती. जसं आपण म्हणतो ना की संविधान सभेचा 1922ला महात्मा गांधींनी मागणी केली, संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता 1934ला मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली, बरोबर. नंतर काँग्रेसच्या वतीनं, नंतर पंडित नेहरूंनी झाली. अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप बघतो. 1940, 1946, पण असं 1945, 1949 असा कोणता पर्यायच नाही. ओके, म्हणजे हे साली काही झालेलंच नाही. ब्रिटिश सरकारने 1940च्या ऑगस्ट ऑफरद्वारे प्रथमच भारतीयांनी स्वतःचे संविधान स्वतः तयार करावे ही मागणी तत्वता मान्य केली होती. तत्वता. आता तुम्हाला टॉपिक वाईज सिरीजमध्ये हे सांगितलं होतं बघा की मुलं इथं कन्फ्यूज होतात. त्या ठिकाणी कुठं कन्फ्यूज होतात? तत्वता आणि मुख्यता. बघा, संविधान सभा तत्वतः मान्य करणं, मुख्यतः मान्य करणं. इथं एक ट्रिक सांगितली होती. 1940ची ऑगस्ट ऑफर आहे, 1940ची ऑगस्ट ऑफर आहे आणि आपण काय म्हणतो की त्या ठिकाणी स्वतः तयार करावे अशी मागणी केली, बरोबर. आपण त्यावेळेला बघितलं होतं की ऑगस्टमध्येच हुशार मुलं जन्माला येतात असं एक सेंटेन्स सांगितलं होतं बघा. त्याच्यावरून हे लक्षात ठेवायला सांगितलं होतं. 10वा प्रश्न आहे, अ आणि बट त्या ठिकाणी गट अ आणि गट ब च्या जोड्या लावायच्या आपल्याला. STM मुख्य ऑक्टोबर 2023चा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये जोड्या लावायला प्रश्न विचारलाय. तर मित्रांनो, आता इथं
डॉक्टर राजेंद्र प्रसाद आंबेडकर, बी एन राव, सरदार वल्लभभाई पटेल. आपल्याला माहिती आहे की मसुदा समितीचे अध्यक्ष आंबेडकर होते. बचं एक पाहिजे उत्तर. बचं एक असणारा फक्त एकच पर्याय, हे तिन्ही गेले. एक सेकंद. आता 10वा प्रश्न आपल्याला विचारलाय अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावाला प्रश्न विचारलेला आहे. आणि लक्ष द्या, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मूलभूत हक्क, आता आपल्याला राजेंद्र प्रसाद आंबेडकर, बी एन राव आणि वल्लभभाई पटेल दिलेले आहेत. आता संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर राजेंद्र प्रसाद होते, बरोबर. त्यानंतर आंबेडकर होते मसुदा समितीचे अध्यक्ष. नंतर पुढे बी एन राव होते, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते, बरोबर. आणि वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क आणि विषयक समितीचे अध्यक्ष होते. आता इथे जरा बघा, उत्तर सूचीनुसार 3 हे उत्तर दिले, जरी जोड्या तांत्रिकदृष्ट्या एक या पर्यायाशी जुळत असल्या तरी. म्हणजे आता तुमच्या 21,000 प्रश्न संच जर तुमच्या समोर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर दिलेलं आहे 3 नंबर. हे 3 नंबरचं ऑप्शन तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्या सिरीजमध्ये आता लक्षात घ्या, इथं काय दिले? 1चं 3 राजेंद्र प्रसाद हे मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष होते का? नाही. बघा, इथं आपली जोडी काय पाहिजे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या ठिकाणी संविधान सभेचे अध्यक्ष होते, आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, बी एन राव हे कायदेविषयक सल्लागार होते, वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष होते. ही जोडी बरोबर आहे. हे जर तुमच्या ऑप्शन नंबर 3 तिथं दिलं असेल, कट करा डायरेक्टली. त्यानंतर पुढे 11वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या तारखेला संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव दिला? आत्ताच सांगितलं ना, त्या ठिकाणी 13 डिसेंबर 1900 इथं स्वीकार केला विचारले. बरं, खालीलपैकी कोणत्या तारखेला संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव स्वीकार केला? 13 डिसेंबर 1946 मांडला होता आणि तो 22 जानेवारी 1947 एकमतानं संमत झाला. वरतीच हे सेंटेन्स आपण बघितलं. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा ऐतिहासिक ठराव संविधान सभेमध्ये मांडला. 22 जानेवारी 1947 रोजी उद्दिष्टांच्या ठरावाचा एकमताने स्वीकार झाला. बघा, नंतर 26 जानेवारी 1947 प्रजासत्ताक दिनाशी संबंधित आहे ठराव स्वीकारांची तारीख ती नाहीये. आणि 15 ऑगस्टला आपला भारत स्वातंत्र्य दिन आहे. त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन कट झाले आणि हे दोन्ही ऑप्शनचे आपण वरती स्पष्टीकरण बघितलं. 15 त्या ठिकाणी 12वा प्रश्न. खालीलपैकी कोणतं विधान खरं आहे? बरोबर विधानं ओळखायचे. पहिलं 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. बरोबर, आत्ताच तारीख सांगितली होती वरती. 22 जुलै 1947 राष्ट्रध्वजाचा स्वीकार. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगीताचा स्वीकार केला. बघा, कधी केला? 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950 म्हटलं तर ट्रिपल आर लक्षात ठेवायचे. राष्ट्रपतीची निवड झाली, राष्ट्रगान स्वीकारलं, राष्ट्रगीत स्वीकारलं, ट्रिपल आर. 30 डिसेंबर 1946 संविधान सभेचे पहिले अधिवेशन चूक. 9 डिसेंबर 1946 झालं. 9 डिसेंबर 1946 पहिलं अधिवेशन झालं, 30 डिसेंबरला झालं नव्हतं. 13वा प्रश्न. भारतीय संविधानामध्ये स्वीकारलेल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोड्या कोणत्या आहेत असं विचारलेले. योग्य जोड्या आपल्याला ओळखायचे. आता कोणत्या देशाकडून काय घेतलं याच्यावरती आपल्याला स्पष्ट हा प्रश्न दिसून येतोय. आता योग्य जोड्या लक्ष द्या. पहिला आहे अमेरिकेकडनं उपराष्ट्रपतीपद. टॉपिक वाईज सिरीज जर केली असेल त्याच्यामध्ये सांगितलं होतं अमेरिकेची एक ट्रिक सांगितली होती. काय? मुलं स्वतः उरास. काय ट्रिक होती? मुलं स्वतः उरास. बरोबर. मुलं म्हणजे मूलभूत हक्क, हे आपण कुठून घेतले? अमेरिकेकडनं. स्वतः म्हणजे स्वतंत्र न्याय व्यवस्था आपण तिकडून घेतली. म्हणजे उपराष्ट्रपती पद हे बघा इथं दिले. आणि राज्यपाल आणि सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर काढण्याची पद्धत, या गोष्टी घेतल्या आपण अमेरिकेकडनं. टॉपिक वाईज सिरीजमध्ये ह्या गोष्टी पाठ करून घेतल्या होत्या. तर लक्षात घ्या, अमेरिका उपराष्ट्रपती पद ही बरोबर आहे. कॅनडा केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा. मागच सांगितलं, मागच्या लेक्चरमध्ये, पहिल्याच लेक्चरमध्ये आपण सांगितलं, कॅनडाकडनं आपण जर एखादं केंद्राकडे झुकणारं एखादं वाक्य दिसलं ना, समजून घ्यायचं कॅनडाकडनं घेतलेलं आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका. राज्यसभा निवडणुकीची पद्धत कुठून घेतली? दक्षिण आफ्रिकेकडनं. आयर्लंडकडनं राष्ट्रपतीकडून राज्यसभेमध्ये विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांचं नामनिर्देशन आपण आयर्लंडकडनं घेतलं. आयर्लंडकडनं घेतलेल्या गोष्टी काय घेतलं आयर्लंडकडनं? बघा, राज्यसभेतल्या सदस्यांचं नामनिर्देशन. इथं पण ट्रिपल आर लक्षात ठेवायचं. पॉलिटीमध्ये पहिल्या 2 टॉपिकमध्ये 2 ट्रिपल आर लक्षात ठेवायचं. पहिलं ट्रिपल आर लक्षात ठेवायचं, मग त्या ठिकाणी आपण जे स्वीकारलं ना, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि ते 24 जानेवारी 1950 जी तारीख आहे त्या तारखेचं ट्रिपल आर एक लक्षात ठेवायचं. आणि त्या ट्रिपल आरमध्ये राजेंद्र प्रसाद, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे लक्षात ठेवायचं. दुसरं ट्रिपल आर आपल्याला पॉलिटीमध्ये लक्षात ठेवायचं आयर्लंड विषयी एक ट्रिपल आर लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? राष्ट्रपतीकडून राज्यसभेतल्या सदस्यांचं नामनिर्देशन, हे झालं पहिलं आर. दुसरं आर म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व. आणि तिसरं आर आता पुढे येईल, मी तुम्हाला सांगेल त्यावेळेला.
तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. 14वा प्रश्न, घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाचा त्यामध्ये अनुच्छेद म्हणजे काय? अनुच्छेद म्हणजे कलम. तर कोणत्या कलमाचा समावेश करण्यात आला? आणि बघा, घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा झाली आणि कोणत्या तरतुदीचा समावेश करण्यात आला, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाचा त्याच्यामध्ये समावेश होत नाही असं विचारले. आता याचं उत्तर बघा. पहिले 51 नुसार मूलभूत कर्तव्य, त्यानंतर 368 नुसार घटना दुरुस्ती, 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी आणि 123 नुसार वटहुकूम. आता बघा, याचं उत्तर आहे योग्य पर्याय नंबर 1. का? कारण पर्याय 1 का बरोबर आहे? कारण मूलभूत कर्तव्य कलम 51 ही मूळ राज्यघटनेमध्ये नव्हती. ती 42व्या घटना दुरुस्ती 1976 नंतर समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे घटना परिषदेतील चर्चेमध्ये ती नव्हती. आता बघ, प्रश्न तुम्हाला समजेल. आता बघा, घटना परिषदेतील विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी इथे समाविष्ट होत्या, पण 51 मूलभूत कर्तव्य हे नंतर समाविष्ट करण्यात आलं. त्या चर्चेमध्ये त्याचा काही उल्लेखच नाही. हे नंतर 42वी घटना दुरुस्ती 1976 नंतर समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे घटना परिषदेतील चर्चेमध्ये ते नव्हतं. घटना दुरुस्ती, आणीबाणी, वटहुकूम या गोष्टी तरतुदीनंतर घटना परिषदेमध्ये सविस्तर चर्चा वगैरे होऊन समाविष्ट करण्यात आल्या होत्या. त्याचे कलम लक्षात ठेवा. 368 घटना दुरुस्ती, 352 राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय बघा, टॉपिक वाईज मध्ये सांगितलं होतं. 352, 356, 360, 365 हे चार कलम वारंवार आयोग आपल्याला जोडायला लावायला विचारणार, वन लाईनर विचारणार, लक्षात ठेवायचे. आणीबाणी विषयक आहे. 352 राष्ट्रीय आणीबाणी, ते 123 वट हुकूम आहे, हे लक्षात ठेवायचं. चला, 15वा प्रश्न, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयक समितीचे अध्यक्ष कोण? कोणती समिती आहे रे? कार्यविषयक समिती. कार्यविषयक समितीचा अध्यक्ष आपल्याला विचारले आणि ते आहेत मित्रांनो ग.वा. मावळणकर. आपल्याला आयोग इथे कसा कन्फ्यूज करतो बघा. सगळ्यांना पहिलं ऑप्शन वाचलं की लगेच आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद टिक करतो, पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. संविधान सभेचे होते आणि सुकाणू समितीचे होते. मात्र संविधान सभेच्या कायदेविषयक किंवा कार्यविषयक समितीचं जर म्हटलं तर मावळणकर होते. आत्ताच मागे एक्सप्लेन केलं होतं मी, जेव्हा कायदे बनवण्यासाठी संविधान सभा भरायची ना, त्यावेळेला मावळणकर अध्यक्ष असायचे, हे लक्षात घ्या. डॉक्टर आंबेडकर हे मसुदा समितीचे होते आणि जवाहरलाल नेहरू हे संघराज्य अधिकार समितीचे होते, लक्षात ठेवायचं. मग प्रांतिक घटना समितीचे कोण? सरदार वल्लभभाई पटेल. आता ज्या गोष्टी मी तोंडी सांगते आणि जे स्पष्टीकरणात नाही ना, त्या तुम्ही तुमच्या तिथे नोट डाऊन करून घ्या बुकमध्ये. 16वा प्रश्न, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डायजेस्टमध्ये तयार केला. मित्रांनो, ऑक्टोबर 1947. डोळे म्हणजे तुम्ही झोपेतून जरी उठलं ना तरी तुम्हाला ही तारीख लक्षात पाहिजे. घटनात्मक सल्लागार B.N. राव जे आहेत यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये घटनेचा पहिला मसुदा तयार केला. आता इथे पण दोन गोष्टी येतात. भारतीय बघा, राज्यघटनेचा पहिला मसुदा आणि मसुदा समितीने पण 3 वाचन केले होते, पहिलं, दुसरं, तिसरं. त्या वाचनाच्या तारखाला माहिती पाहिजे तुम्हाला. अंतिम वाचन, पहिलं वाचन कधी झालं, दुसरं कधी झालं, तिसरं वाचन कधी झालं. ओके. आणि इथे संविधान परिषदेची सल्लागार शाखा जी आहे, त्या सल्लागार शाखेने जो पहिला मसुदा दिला त्याच्या तारीख जी आहे ती ऑक्टोबर 1947 आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेविषयक सल्लागार म्हणून खालीलपैकी कुणाची नियुक्ती झाली? सर B.N. राव यांची नियुक्ती झाली. वरती दोनदा बघितलं, सर B.N. राव यांची संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि मग बाकीचे तुम्ही म्हणाला तर बाकीचे ऑप्शन कुठे? बघा, गोपालस्वामी अय्यंगार, कृष्णमाचारी, माधवराव हे कशात होते रे? हे मसुदा समितीमध्ये होते. मसुदा समिती कधी स्थापन झाली? 29 ऑगस्ट 1947 स्थापन झाली. 30 ऑगस्ट 1947 आंबेडकरांना अध्यक्ष केलं. मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते, आंबेडकर धरून. टी कृष्णमाचारी एकटे वकील नव्हते, बाकी सगळे होते. ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. मसुदा समितीमध्ये त्यांनी 3 वाचन झाले होते, पहिलं, दुसरं, तिसरं. याच्या तारखा तुम्हाला माहित पाहिजे. मसुदा समितीची स्थापनेची तारीख माहित पाहिजे, त्याचे अध्यक्ष माहित पाहिजे, त्यामध्ये कोणते सदस्य होते कोणते नव्हते हे माहित पाहिजे. त्यानंतर याची पण ट्रिक सांगितली होती, गोपालस्वामी के मोह माधव मामा म्हणून ट्रिक सांगितली होती टॉपिक वाईज सिरीजमध्ये. त्यानंतर लक्षात घ्या, N. माधवराव हे मित्तरच्या जागी बसले होते. आणि D.P. खेतान यांच्या जागेवर कोण बसलं होतं? D.P. खेतान यांच्या जागेवर कोण, हे मला तुम्ही सांगायचे. त्यानंतर 18वा प्रश्न कमेंटमध्ये सांगा. 18वा प्रश्न, संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणतं योग्य विधान आहे? संविधान सभेबाबत खालीलपैकी योग्य कथन ओळखायचे, योग्य विधान ओळखायचे आहेत. बघा, संविधान सभेची निवडणूक जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये संपन्न झाली, बरोबर. संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं 208 जागा जिंकल्या आणि मुस्लिम लीगनं 73, दोन्ही पण बरोबर आहेत. A आणि B दोन्ही बरोबर आहेत. जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये निवडणूक झाली आणि काँग्रेसला 208 तर मुस्लिम लीगला 73 जागा त्या ठिकाणी मिळाल्या होत्या. त्यानंतर पुढे 19वा प्रश्न, यादी 1 यादी 2शी जुळवायचे, खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडायचे. ESI मेन्स 2022चा प्रश्न आहे. बघा, आपल्याला
योग्य त्या ठिकाणी समिती आणि त्याचे अध्यक्ष जोडायचे आहेत. आता समिती आणि त्याचे अध्यक्ष, सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी आहेत. केंद्रीय घटना म्हटलं तर जवाहरलाल नेहरू आणि प्रांतिक घटना म्हटलं तर सरदार वल्लभभाई पटेल. बघा आत्ताच वरती काय म्हटलं, ज्या गोष्टी मी तोंडी सांगेल त्या तिथल्या तिथे लिहून घ्या. पंडित नेहरू हे संघराज्य घटना समिती म्हटलं तर पंडित नेहरू, संघराज्य म्हटलं तर पंडित नेहरू, प्रांत म्हटलं, प्रांतिक घटना म्हटलं तर सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर मूलभूत हक्क आणि त्या ठिकाणी मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती अध्यक्ष म्हटलं तर सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क उपसमिती म्हटलं कृपलानी. ह्या गोष्टी लक्षात आहे. कृपा करून मूलभूत हक्क द्या असं लक्षात ठेवा. ते जे बी कृपलानी, कृपा करून आम्हाला मूलभूत हक्क द्या. म्हणजे मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण असतील? कृपलानी असतील, हे लक्षात ठेवा. आता माझी ट्रिक जरा वेगळे असतात, या पद्धतीने मी सगळं GS लक्षात ठेवते ट्रिकनुसार. बघा सुकाणू समितीचे होते आणि कार्यपद्धती नियम समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. मूलभूत हक्क सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार पटेल. मूलभूत हक्क उपसमितीचे म्हटलं JB कृपलानी. त्यानंतर केंद्रीय घटना म्हटलं तर त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू आणि प्रांतिक घटना म्हटलं तर सरदार वल्लभभाई पटेल. अर्ध्या समित्या तुमच्या PYQ मधून पाठ करून घेईल मी. त्यानंतर 20वा प्रश्न, कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं प्रथमच संविधान सभेची मागणी केली? कधी केली प्रथम? 1935. बघा कोणत्या वर्षी केली, पण इथं काय विचारलंय रे? राष्ट्रीय काँग्रेसनं विचारलंय. म्हणून बघा तिसरा का बरोबर आहे? कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं आपल्या 1935च्या अधिकृत ठरावाद्वारे प्रथमच भारतासाठी स्वतंत्र त्या ठिकाणी भारतासाठी संविधान सभेची मागणी केली होती. पर्याय चौथा चुकीचा, कारण 1934 मध्ये वैयक्तिकरित्या MN रॉय यांनी केली होती. आता वरती बघा तोंडी सांगितली ह्या गोष्टी मी. 1922 महात्मा गांधी, 1934 मानवेंद्रनाथ रॉय, त्याच्यावरती हा प्रश्न आलाय. काँग्रेसनं 1935 मध्ये केली होती. 1938 मध्ये नेहरूंनी प्रौढ मताधिकारांची मागणी केली होती, म्हणून 1938 हा पर्याय पण येणार नाही. आता 21वा प्रश्न, खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या सदस्यानं अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवली होती? अनुकूलता दर्शवली. कोणती प्रणाली रे? संसदीय त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अध्यक्षीय प्रणाली विचारलेली आहे आपल्याला. अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्याला अनुकूलता कोणी दर्शवली होती? KT शहा यांनी. KT शहा बद्दल आपण टॉपिक वाईज सिरीजमध्ये एक गोष्ट सांगितली होती बघा, की संविधान सभेमध्ये जे चित्र वगैरे काढलेले आहेत ना आपल्या घटना, जी हिंदी प्रत असेल, इंग्लिश प्रत लिहिलेली आहे, वसंत वैद्यांची हिंदी असेल, तर त्याच्यावरती जे चित्र काढण्याची जी कल्पना होती ना, ती KT शहा यांची होती. बघा पुढे, KT शहा यांनी भारतासाठी अमेरिकेसाठी अध्यक्षीय शासन पद्धती स्वीकारण्याचा आग्रह धरला होता, मात्र भारताने ब्रिटनसारखी संसदीय लोकशाही स्वीकारली. अध्यक्ष स्वीकारली का? आपण नाही. अध्यक्ष स्वीकारा असं कोण म्हणत होतं? KT शहा. पण आपण संसदीय स्वीकारली. KM मुन्शी हे संसदीय लोकशाहीच्या बाजूने होते आणि म्हणजे चौथे हिमायू कबीर जे आहेत हे सदस्य संसदीय लोकशाहीच्या मूळ प्रवाहाशी सहमत होते. त्यामुळे सगळे संसदीय लोकशाहीच्या त्या ठिकाणी बाजूने होते, KT शहा सोडून. त्यानंतर 22वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलेलं नाही असं विचारले. प्रश्न नीट वाचायचं. खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहे त्यांनी भूषवलेलं नाही? त्यांनी सुकाणू समितीचं स्वीकारलेलं त्या ठिकाणी भूषवलेलं आहे. प्रक्रिया विषयक नियम समिती स्वीकारले. वित्त व स्टाफ समिती आहे. आता बघा राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल मी म्हटलं तुम्हाला 21,000 मधल्या सगळ्या 21,000 एकदा तुम्ही केलं ना पूर्ण, तर तुमच्या सगळ्या समित्या पण इथंच पाठवणार. इथं मूलभूत अधिकार उपसमिती आहे. मी सांगितलं ना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं होतं? कृपा करून आम्हाला मूलभूत हक्क द्या. मूलभूत हक्क उपसमिती कृपलानी लक्षात ठेवायचं. आणि मूलभूत अधिकार समिती म्हटलं तर सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत अधिकार उपसमिती म्हटलं तर कृपलानी. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 23वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संविधान सभेने 26/11/1949 रोजी राज्यघटना स्वीकारली त्याच दिवसापासून तात्काळ लागू करण्यात आले? बघा आता इथे 26/11/1949 म्हणजे काय? 26 नोव्हेंबर 1949ला कोणत्या प्रकारे त्याच दिवशी लागू करण्यात आले. आता त्या दिवशी बघा 16 कलम लागू करण्यात आले होते. टॉपिक वाईज सिरीजमध्ये पाठ करून घेतलं होतं मी. 16 कलम, 5, 6, 7, 8, 9, 60 म्हणजे राष्ट्रपतीची शपथ, 324 निवडणूक आयोग. तर ते त्याच्यावरती प्रश्न आहे. बघा भारतीय, आता इथं काय विचारलंय आपल्याला? 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली त्या दिवसापासून कोणत्या तरतुदी लागू झाल्या? कोणत्या लागू झाल्या रे? भारतीय नागरिकत्व लागू झालं, कारण 5, 6, 7, 8, 9 एवढे कलम त्या दिवशीच लागू झाले होते, म्हणजे नागरिकत्वाचे मूलभूत अधिकार. त्यानंतर हे नाही, मूलभूत अधिकार वगैरे लागू नव्हते झाले. त्यानंतर राष्ट्रपतींना शपथ घेणं हे झालं बघा. 60व कलम पण लागू झालं होतं. आणि आणीबाणी विषयक तरतुदी बघा, आणीबाणी विषयक तरतुदी लागू नव्हत्या झाल्या त्यावेळेस. आणि निवडणूक आयोग आणि त्याची कार्य, यस 324. आता हे लक्षात घ्यायचं, कलम 394 नुसार काय? कलम 394 नुसार 16 कलम हे 26 नोव्हेंबर 1949लाच लागू झाली होती. ती 16 कलम 5, 6, 7, 8, 5, 6, 7, 9, 60
राष्ट्रपतींची शपथ 5 ते 9 म्हणजे 5 ते 9 पूर्ण लक्षात घ्यायचे नागरिकत्व. आता इथं खाली लिहिलेत बघा. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेच्या अनुच्छेद 394 नुसार नागरिकत्व 5 ते 9 राष्ट्रपतींची शपथ 60 निवडणूक 324 या तरतुदी तात्काळ लागू करण्यात आल्या. मूलभूत अधिकार आणि आणीबाणीच्या तरतुदी 26 जानेवारी 1950 पासून पूर्णपणे लागू झाल्या. म्हणजे बाकी सगळे कलम हे 26 जानेवारी 1950 ला लागू झाले, पण 16 कलम होते जे 26 नोव्हेंबर 1950 ला लागू झाले होते. 26 नोव्हेंबर 1949 ला लागू झाले होते. त्यानंतर पुढे 24वा प्रश्न. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखायचे. अयोग्य ओळखायचं आहे. हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलं. बरोबर. BN राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार म्हणून नियुक्त झाले. बरोबर. HVR अय्यंगार हे संविधान सभेमध्ये मुख्य ड्राफ्ट्समन होते. चूक. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुंदर हस्ताक्षर, हे पण बरोबर. आता पर्याय 3 का अयोग्य आहे, कारण संविधान सभेचे मुख्य मसुदाकार म्हणजे मेन ड्राफ्ट्समन SN मुखर्जी होते. आता तुम्हाला किंमत कळली SN आणि SC ची. आता लक्षात घ्या. वरती आपण काय बघितलं, आपल्या संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते. 2 उपाध्यक्षांची निवड झाली होती. तर त्यावेळेला मी तुम्हाला ट्रिक सांगितली HCVT. काय ट्रिक सांगितली? HCVT. HC मुखर्जी, VT कृष्णमाचारी. इथं आहेत SN मुखर्जी. SN कशाला होते? मुख्य मसुदाकार म्हणून होते. आणि HVR अय्यंगार. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे हे बघा, मुख्य मसुदाकार होते SN मुखर्जी. HVR अय्यंगार होते सभेचे सचिव. सेक्रेटरी कोण होते? HVR अय्यंगार. आता हे बघा, तुम्हाला एकदा परत मी एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात राहील. HC आणि VT म्हटलं की HC मुखर्जी, VT कृष्णमाचारी होते उपाध्यक्ष. SN आणि HV म्हटलं, SN HV म्हटलं तर SN मुखर्जी मुख्य मसुदाकार आणि अय्यंगार म्हटलं तर सेक्रेटरी. HV अय्यंगार. चला पुढे. सिम्बॉल म्हणून हत्तीचं साईन स्वीकारलं होतं आपण. सर BN राव घटनात्मक सल्लागार होते. प्रेम बिहारी रायजादा हे मूळ राज्यघटना स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांनी लिहिली. चला 25वा प्रश्न. 1946 मध्ये संविधान सभेला उद्घाटनाच्या अधिवेशनामध्ये खालीलपैकी कोणत्या देशांनी सदिच्छा संदेश पाठवले गेले? कोणी पाठवले रे? त्या ठिकाणी अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, सोव्हिएत युनियननी नाही. हे 3च लक्षात ठेवायचे. चला पुढे. आता इथे काही परत एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये, सोपा प्रश्न होता तो. त्यानंतर 26वा प्रश्न. भारतीय संविधान जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान आहे असं कोणी म्हटलं? सगळ्यात विस्तृत संविधान आहे असं कोणी म्हटलं? तर मित्रांनो, ते म्हटले होते आयव्हर जेनिंग्स. बघा, सर आयव्हर जेनिंग्स या ब्रिटिश घटनातज्ञानं भारतीय राज्यघटनेच्या अवाढव्य आकारामुळे तिला जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान म्हटलं. कुणी म्हटलं? आयव्हर जेनिंग्स यांनी म्हटलं. डॉक्टर आंबेडकर आणि नेहरू हे निर्माते होते, त्यांनी टीका केली नव्हती. बघा, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आंबेडकर आणि नेहरू यांनी कधीच संविधानावरती टीका केली नव्हती. हे 2 ऑप्शन असले तर लगेच कट करायचे तिथंच. आयव्हर जेनिंग्स आणि सर हेनरी मेन यांच्याबद्दल नाही, पण आयव्हर जेनिंग्स असतील, मॉरिस जोन्स असतील, त्यानंतर ग्रॅनविल ऑस्टिन असेल, यांचे मतं खूप महत्त्वाचे. त्याच्यावरती आपल्याला प्रश्न. मॉरिस जॉन्सन आहेत, त्यांनी सौदेबाजीचे वाटाघाटीचे संघराज्य म्हटलेले. बघा, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता जोडायला आम्हाला प्रश्न आहे. बघा, समिती आणि त्याच्या अध्यक्ष. मी म्हटलं ना, समित्या सगळ्या पाठ होईल इथंच तुमच्या. बघा, सुकाणू समिती आपले आळे राजेंद्र प्रसाद. त्यानंतर मूलभूत अधिकार उपसमिती कृपा करून द्या, हे कृपलाने आले इथे. अल्पसंख्याक उपसमिती. आता हे तुम्हाला सांगायचं होतं मला खूप वेळचं. तर डचं उत्तर आहे HC मुखर्जी. आणि मूलभूत अधिकारपत्र समिती आहेत, त्या ठिकाणी अधिकारपत्र समिती कोण आहे? बचं अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. आता परत एकदा आपण त्या ठिकाणी काय करू? रिव्हिजन करू. बघा, मूलभूत अधिकार प्लस अल्पसंख्याक. काय? मूलभूत अधिकार समिती आणि अल्पसंख्याक समिती दोन्हींचे पण अध्यक्षपद स्वीकारले सरदार पटेल यांनी. त्यानंतर मूलभूत अधिकार उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती. मूलभूत अधिकार उपसमिती म्हटलं तर लगेच कृपलानी यांचं नाव लक्षात ठेवायचं. आणि अल्पसंख्याक उपसमिती. काय? अल्पसंख्याक उपसमिती म्हटलं तर HC मुखर्जी. HCVT. कुठं पाहिलं होतं आपण? HCVT कोण होते? उपाध्यक्ष पण होते. बरोबर, हे लक्षात घ्या. चला पुढे. 28वा प्रश्न. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? कोणत्या वर्षी मान्य केली रे? 1940 वरतीच बघितलं आपण. ब्रिटिश सरकारने 1940च्या ऑगस्ट ऑफरद्वारे प्रथमच तत्वतः मान्य केलं की भारताचे संविधान भारतीयांनीच तयार करावे. चुकीचा पर्याय 1942 आहे, कारण क्रिप्स मिशनमध्ये संविधान सभेची योजना स्पष्ट करण्यात आली, पण पहिली मान्यता 1940 मध्ये देण्यात आली होती. लक्षात घ्यायचं. चला 29. 1930 ते 32च्या दरम्यान लंडनमध्ये डॅश गोलमेज परिषदा झाल्या. मागच्याच ऐतिहासिक पार्श्वभूमी पहिल्या टॉपिकमध्ये बघितलं. 3 परिषदा झाल्या होत्या. बघा, एकूण 3 गोलमेज परिषदा झाल्या. पहिली 1930, दुसरी 1931 आणि तिसरी 1932.
सलग साल आहेत, लगेच लक्षात राहील. या परिषदा सायमन कमिशनच्या अहवालावरती चर्चा करण्यासाठी आणि भारताच्या भावी राज्यघटनेची चर्चा करण्यासाठी. बघा इथं आपण हे बघितलं की किती समित्या त्या ठिकाणी किती परिषदा झाल्या, 3 झाल्या, त्याचे साल बघितले. पण त्या कशासाठी झाल्या रे? सायमन कमिशन जे होतं त्या सायमन कमिशनच्या अहवालावरती चर्चा करण्यासाठी आणि भारताची भावी राज्यघटनेची चर्चा करण्यासाठी, भारताच्या भावी राज्यघटनेची चर्चा आणि सायमन कमिशनच्या अहवालावरती चर्चा करण्यासाठी या 3 गोलमेज परिषदा भरल्या. 30वा प्रश्न, 26 नोव्हेंबर 1949 रोजी खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदी अंमलात आल्या? बघा आत्ताच वरतीच बघितला हा प्रश्न. कसे प्रश्न रिपीट होतात हे तुम्हाला लक्षात येईल. एक म्हणजे आयोगाचे जर एका टॉपिकमध्ये तुम्ही 15 प्रश्न परफेक्ट केले ना, 360 अँगलनी फिरवून त्याची माहिती जर गोळा करून तिथे नोट डाऊन केली ना, नंतर बाकीचे 30 प्रश्न येऊ द्या पुढच्या भविष्यात, याच्या बेसवरती 20-25 तुमचे सुटतात. लक्षात द्या. नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी 1949ला लागू झाले. बघा 16 कलम 26 नोव्हेंबर 1949ला लागू झाले. त्यामध्ये नागरिकत्वासंबंधीचे कलम लागू झाले होते. निवडणुकासंबंधीचे सुद्धा लागू झाले. तात्पुरत्या संसदेची मात्र नाही. 1 मिनिट. तात्पुरत्या संसदेशी संबंधित तरतुदी म्हणजे उदाहरणार्थ 366-67 येस हे पण येईल. मूलभूत अधिकार लागू झाले नव्हते, ड चुकीचे आहे, म्हणून तिसरा पर्याय त्या ठिकाणी बरोबर असेल. बघा तात्पुरती संसद आणि इतर संक्रमणातील तरतुदी म्हणजे कलम 366, 67, 79, 80, 88 पण आहे. बघा याच्यात 88 पण आहे, लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर 1949ला लागू झाल्या. मूलभूत अधिकार कलम 12 ते 35 हे पूर्णपणे 26 जानेवारी 1950ला लागू झालेले आहे. 31वा प्रश्न जोड्या लावा. घटना समितीच्या महिला सदस्य हे याच्यावरती प्रश्न आपल्याला आयोग विचारतो. बघा जोड्या लावाला प्रश्न विचारलेला आहे. सरोजिनी नायडू कोणत्या प्रांतातून आले याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारले. तर सरोजिनी नायडू या बिहार प्रांतातल्या आहेत. मालती चौधरी या त्या ठिकाणी ओरिसा, दक्षिण आणि वेलायुधन मद्रास आणि राजकुमारी अमृत कौर संयुक्त प्रांत व बेरार. आता बघा सरोजिनी नायडू या बिहार मतदारसंघातून निवडून आल्या. मालती चौधरी ओरिसामधून, दक्षिण आणि वेलायुधन मद्रास प्रांतातून, राजकुमारी अमृता कौर मध्य प्रांत आणि बेरारमधून त्या ठिकाणी निवडून आल्या. दक्षिण आणि वेलायुधन एकमेव दलित होत्या, त्यामुळे यांचं नाव जास्त करून लक्षात ठेवा. दक्षिण आणि वेलायुधन मद्रास एकमेव दलित. त्यानंतर 32वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? मसुदा समितीबद्दल काय काय सांगू शकतो आपण? 29 ऑगस्ट 1947ला त्या ठिकाणी काय झाली त्यांची स्थापना झाली. कशाची? मसुदा समितीची. 30 ऑगस्टला त्या ठिकाणी आंबेडकरांनी काय केलं, त्यांना अध्यक्ष म्हणून आंबेडकरांची नियुक्ती 30 ऑगस्टला झाली. त्यानंतर त्याच्यामध्ये 7 सदस्य होते. आंबेडकर अध्यक्ष होते. त्या 7 सदस्यांमधले कोण कोण होते हे विचारले. पटेल नव्हते, वल्लभभाई पटेल नव्हते, जवाहरलाल नेहरू नव्हते, त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते, राजेंद्र प्रसाद नव्हते. आता बघा इथे 7 सदस्यांपैकी एक कोण होते? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. एवढे एकच इथं दिलेले 7 सदस्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असल्यामुळे ते आपण कधीच विसरत नाहीत. बाकीचे 6 सदस्य पाठ करायला जरा जड जातं. त्याची ट्रिक सांगितली होती बघा. गोपाल स्वामी के, मोह, माधव मामा. आता बघा गोपाल कृष्ण स्वामी अय्यंगार. बघा आता हे जे आहेत ना, के म्हणजे के एम मुन्शी आहेत, मोहम्मद सादुल्ला आहे, एन माधवराव आहे, मामा म्हणजे कृष्णमाचारीमध्ये माला जोडलेले आहे बघा पॉलिटीच्या बुकमध्ये. तर मामावरून मी कृष्णमाचारी आहेत. यावरून तुम्हाला हे 7 सदस्य लक्षात राहतील. चला 33वा प्रश्न, पुढीलपैकी योग्य रीतीने जुळलेली जोडी सांगायची. योग्य रीतीने जुळलेली जोडी आपल्याला सांगायची. तर बघा के एम मुन्शी बॉम्बे प्रांतातून आहेत का? यस. वल्लभभाई पटेल पण बॉम्बे, यस. फिरोज गांधी संयुक्त प्रांत, बरोबर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद बिहारमधून, बरोबर. के.सी. नियोगी बॉम्बेमधून, बरोबर. बघा फक्त हे 2 लक्षात घ्यायचे, नवीन नाव आहेत. फिरोज गांधी संयुक्त प्रांत, राजेंद्र प्रसाद बिहारमधून होते. दुसरं पर्याय बरोबर आहे, म्हणजे सगळेच त्या ठिकाणी बरोबर होते. सगळ्या जोड्या बरोबर आहेत. बघा के एम मुन्शी पटेल हे मुंबईतून, फिरोज गांधी संयुक्त प्रांतातून, राजेंद्र प्रसाद बिहारमधून आणि के.सी. नियोगी हे पश्चिम बंगाल प्रांतातून सदस्य होते, मुंबईतून नाही. बघा ई जे आहेत ई चुकीचं आहे फक्त, बाकी सगळे बरोबर. के.सी. नियोगी बॉम्बे प्रांतातून आहेत का? तर नाही, बॉम्बे प्रांतातून नाही, पश्चिम बंगाल प्रांतातून आहेत के.सी. नियोगी. 34वा प्रश्न, डॉक्टर आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्याचं काय कारण आहे? ते घटना समितीचे अध्यक्ष होते म्हणून. काय कारण आहे? घटना समितीचे अध्यक्ष होते म्हणून का? ते घटनाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीचे नाही, मसुदा समितीचे होते. त्यामुळे अशा ठिकाणी आपण कन्फ्यूज होतो. बघा उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरूंनी मांडला. घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. मसुदा समितीचे आंबेडकर होते.
राज्यघटनेचा अंतिम मसुदा सुद्धा त्यांनी तयार केला होता. सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून त्यांना शिल्पकार म्हटलं जातं. 35वा प्रश्न, घटना समिती हे जनतेच्या राजकीय आणि इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेच, पण जातीय आणि इतर प्रश्नावरील उपचार सुद्धा ठरू शकेल असं मत कुणी मांडलं? तर घटना समिती हे जनतेच्या राजकीय आणि इतर विषयांच्या शिक्षणाचं माध्यम तर आहे, पण जातीय आणि इतर प्रश्नावरील उपचार सुद्धा आहे असं म्हणजे ठरू शकेल असं कोण म्हटलं? महात्मा गांधी म्हटले. हे प्रसिद्ध विधान महात्मा गांधी यांचं आहे. जरी ते संविधान सभेचे सदस्य नव्हते तरी त्यांनी संविधान सभेच्या महत्त्वावरती त्या ठिकाणी प्रकाश टाकला होता. 36वा प्रश्न, 13 डिसेंबर 1946 रोजी डॅश यांनी भारताच्या घटना समितीच्या उद्दिष्टांचा ठराव कुणी मांडला रे? पंडित नेहरू. वरतीच बघितलं, 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव हा पंडित नेहरूंनी मांडला होता. 13 डिसेंबर 1946ला मांडला आणि 22 जानेवारी 1947ला तो एकमताने संमत सुद्धा झाला. चला 37वा प्रश्न, खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते? कोणत्या समितीचे होते? सुकाणूचे नव्हते. सुकाणूचे कोण होते मग? राजेंद्र प्रसाद होते. केंद्रीय अधिकार समितीचे कोण होते? जवाहरलाल नेहरू. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांसाठी समिती सरदार वल्लभभाई पटेल. प्रांतीय संविधान समिती पटेलच होते. चला दुसरा ऑप्शन बरोबर आहे. 38वा प्रश्न, भारताच्या संविधान सभेत फाळणीपूर्वी खालीलपैकी कोण समाविष्ट होतं? फाळणीच्या पूर्वी विचारले बघा. प्रांतिक विधानसभामधून 292 सदस्य होते. मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतामधून 4 होते का? बरोबर. आणि रियासतीकडून 93 म्हणजे काय? संस्थानिक. बरोबर आहे. पहिलेच ऑप्शन आपलं बरोबर आहे. कॅबिनेट मिशन योजनेनुसार एकूण 389 सदस्य होते. मग फाळणीपूर्वी बघा 392 सदस्य ब्रिटिश प्रांतातून, 4 सदस्य मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून जे आहे दिल्ली, अजमेर, मेवाड, कुर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तान. नंतर ब्रिटिश बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग बनला होता हे आपल्याला माहिती आहे. आणि 93 सदस्य संस्थानिकांमधून होते हे लक्षात घ्या. चला 39वा प्रश्न, पुढीलपैकी कोणतं विधान सत्य नाही बरोबर नाही असं विचारले? तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1950 नाही. अंमलबजावणीची तारीख कोणती आहे? 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950. 42व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला का? चूक. 42व्या घटना निर्मितीने प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द जोडले. म्हणजे इथं काय दिलं? हा शब्द जोडला, एकच नाही ना जोडला, त्याच धर्मनिरपेक्ष सोबत समाजवादी, एकात्मता पण जोडला. हे सोडता येत नाही, हे लक्षात घ्या. तर सत्य नाही म्हणजे हे तर येईलच बरोबर. ठीक आहे, आपल्याला कोणत्या अँगलने विचारला हा प्रश्न कोणत्या अँगलने विचारला हा मॅटर करतो. पहिलं विधान चुकीचं आहे कारण ही तारीख ही आहे आणि 42व्या फक्त हा शब्द जोडला. जर आयोगाने खाली दिलं असतं ना की म्हणजे वरचं पण विधान चुकीचं, ओके, वरचं पण बरोबर दिलं असतं आणि खालचं पण हा दिलं असतं ना, मग त्यावेळेला आपल्याला हेच टिक करावं लागलं असतं कारण फक्त धर्मनिरपेक्ष जोडलं नाही, अजून 2 शब्द जोडले गेले. आयोग आपल्याला कोणत्या पद्धतीने विचारतो ना ते पण खूप मॅटर करतं. बघा 40वा प्रश्न आहे, भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन कधी झालं? आता पहिलं 9 डिसेंबर 1946 प्रत्येकाला तारीख माहिती आहे. शेवटचं कधी झालं? 24 जानेवारी 1950. बघा 12वं अधिवेशन 24 जानेवारी 1950 रोजी झालं. याच दिवशी सदस्यांनी घटनेवरती स्वाक्षऱ्या केल्या होत्या. किती जणांनी? 284 जणांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. चला पुढं 41 खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? बघा पुन्हा एकदा कोण नव्हतं. आता याच्यामध्ये सच्चिदानंद सिन्हा नव्हते. बाकी गोपालस्वामी अय्यंगार आहे, मोहम्मद सादुल्ला होते, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर होते. सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते. काय? संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते. ते मसुदा समितीचे सदस्य नव्हते आणि बाकीचे पर्यायातले सगळे आहेत. चला 42वा प्रश्न, खालील विधान विचारात घ्या. राज्यघटनेच्या मूळ प्रतिवरती संविधान सभेच्या 286 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1900 चूक 284 सदस्यांनी किती? 284 सदस्यांनी कधी? 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये लिहिलेल्या मूळ प्रती संसदेच्या वाचनालयामध्ये सुरक्षित ठेवलेल्या आहेत. बरोबर. भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेली आहे. बरोबर, सगळे बरोबर आहे. हिंदी प्रत कोणी लिहिली? वसंत वैद्य. नाव लक्षात ठेवायचं. चला 43 खालील विधान विचारात घ्या. विधानात्मक प्रश्न किती येतात विचार बघा तुम्ही. आता विधान विचारात घ्यायचे. पहिले संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 स्वीकारला. बरोबर. संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1949 नाही रे, 1950 स्वीकारले. हे आता पाठ करा, RRR. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रपती म्हणून निवड. 26 जानेवारी नाही, 24 जानेवारी 1950. बघा आयोग कसा आपल्याला घुमवतोय बघा. 24 जानेवारी तारीख बरोबर दिली, साल चुकवलं, तारीख चुकवली, साल बरोबर दिलं. ड आहे संविधान सभेचे शेवटचे अधिवेशन 24 जानेवारी 1950, 12वं बरोबर. त्यानंतर 44वा कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. मग बाकीचे तुम्हाला आता पाठ पाहिजे. आंबेडकर होते कोणत्या ह्याच्यात, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर कुठे होते, के एम मुन्शी कुठे होते. चला पुढे, खालील विधानांपैकी कोणतं विधान योग्य विधानं ओळखायचे.
संविधान सभेच्या 288 नाही 284 सदस्यांनी साईन केली होती. त्यानंतर प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं स्वीकारलं. चूक. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश नाही. आत्ताच वरती काय सांगितलं रे? ऑस्ट्रेलियाबद्दल काय लक्षात ठेवायला सांगितलं मी? समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडनं घेतली. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ऑस्ट्रेलियाकडनं घेतली. आणि व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य पण आपण इथून घेतलंय, हे लक्षात घ्या. चलो, चौथं एकही बरोबर नाही, चौथा पर्याय बरोबर. चला, खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? योग्य विधान ओळखायचंय. 3 विधानं दिलेली आहेत. 1935च्या कायद्याद्वारे घटना समितीची स्थापना. किती चुकीचं आहे सगळं. 2020चा प्रश्न आहे बघा, किती सोपा प्रश्न होता. H.C. मुखर्जी यांची घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून निवड का? बरोबर, उपाध्यक्ष विचारले ना. आपण काय बघितलं? HCVT उपाध्यक्ष 2 होते ना. H.C. मुखर्जी येतात त्याच्यात. जवाहरलाल नेहरू नियम समितीचे अध्यक्ष होते का? बरोबर. हे सगळे नाही, घटना नियम समिती म्हटलं तर राजेंद्र प्रसाद येईल, हे पण चूक. म्हणजे योग्य कोणतं विधान आहे याच्यामध्ये? फक्त दुसरं. 47 कॅबिनेट मिशन योजनेने घटना समितीची रचना सुचवली होती, ती कोणत्या तत्वावर आधारित होती? कॅबिनेट मिशन योजनेने प्रांतिक विधिमंडळाद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या आधारे अप्रत्यक्ष निवडणूक. अप्रत्यक्ष, अप्रमाणशीर, प्रमाणशीर, प्रत्यक्ष या शब्दामध्ये आपण खूप कन्फ्यूज होतो. घटना समितीचे सदस्य प्रांतिक विधानमंडळाच्या सदस्यांकडून एकल संक्रमणीय मताद्वारे अप्रत्यक्ष त्या ठिकाणी निवडणूक झाली होती. चुकीचा पर्याय दुसरा आहे, कारण प्रत्यक्ष निवडणूक झाली, प्रौढ मताधिकारावर घेतलेली नव्हती. त्यानंतर घटना समिती अंशतः निवडून आलेली आणि अंशतः नियुक्त संस्थानिकांकडून केलेली संस्था होती. इथं काय दिलं? केवळ संस्थानिकांनी नियुक्त केलेले सदस्य होते का? नाही. काही निवडलेले होते, काही नामनिर्देशित होते. केवळ ब्रिटिश सरकारनं नामनिर्देशित केलेले होते का? नाही. निवडलेले आणि नामनिर्देशित दोन्ही होते, म्हणून ते ऑप्शन चुकीचे आहेत. 48वा प्रश्न, अयोग्य विधान ओळखा. अयोग्य कथन ओळखा, म्हणजेच विधान ओळखा. चला, चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला. पहिला आहे की जुलै 1947 मध्ये भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा 22 जुलै 1947 कॅबिनेट मिशन योजना 1946च्या अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारे भारताची राज्यघटना कार्यान्वित झाली. कॅबिनेट मिशन योजना 1946च्या अंतर्गत. बरोबर. जून 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते. बरोबर. भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. चूक. कारण 9 डिसेंबर 1946 रोजी झालेल्या पहिल्या उद्घाटन बैठकीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड 11 डिसेंबर 1946 झाली होती. भारतीय संविधानातील विविध स्रोतांशी संबंधित यादी 1 आणि यादी 2 जुळवून दिलेल्या उत्तरातील योग्य पर्याय निवडायचा. STM मुख्य 2019चा प्रश्न आहे. पुन्हा एकदा टायपिंग मिस्टेक झाली. टायपिंग मिस्टेक नाही म्हणताय ना, हे अ ब क ड एका साईडला पाहिजे होते आणि हे एका साईडला पाहिजे होते. चला, तरी आपण सोडवू. आपल्याला काय विचारले? जोडा लावायचे आहेत. मूलभूत हक्क कुठून घेतले रे आपण? मूलभूत हक्क घेतले आपण अमेरिकेकडनं. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व आयर्लंडकडनं. संसदीय लोकशाही आणि संसदेचे संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलिया. संसदीय लोकशाही ब्रिटिश. आता परत एकदा तुम्हाला मी एक्सप्लेन करते. बघा, मूलभूत हक्क अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतले. मूल स्वतः उरास, मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद, स्वतंत्र न्यायव्यवस्था, रास म्हणजे राष्ट्रपती आणि स म्हणजे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत, हे घेतलं सगळं अमेरिकेकडनं. संसदीय लोकशाही ब्रिटिशकडनं. ब्रिटनकडनं आपण अजून खूप गोष्टी घेतलेल्या आहेत. संसदीय लोकशाही असेल, त्यानंतर कायदेविषयक अधिकार असतील, त्यानंतर बघा एकेरी नागरिकत्व असेल, द्विगृही हे असेल, ह्या सगळ्या गोष्टी ब्रिटनकडनं घेतल्या. संसदेचे संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलियाकडनं काय काय घेतलं? संयुक्त बैठक घेतली, समवर्ती सूची घेतली, व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य घेतलं. आयर्लंडकडनं पॉलिटीमध्ये 2 ठिकाणी RRR लक्षात ठेवायचंय. आयर्लंडच्या ठिकाणी RRR राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व. ओके. राज्यसभेवरती सदस्यांचं नामनिर्देशन, या गोष्टी सांगितल्या होत्या. चला पुढे 50वा प्रश्न, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड या दिवशी करण्यात आली. आता मी 29, आता बघा इथे 30 ऑगस्ट जर तारीख असती ना तर याचं उत्तर 30 ऑगस्ट असलं असतं. कारण 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली आणि 30 ऑगस्टला त्यांना अध्यक्ष म्हणून निवडलं होतं. बघा, हे दिनांक हे बाकीचे दिनांक मसुदा समितीशी काही हेच नाही, म्हणजे ऑप्शन इथे एक्सप्लेन करण्याची गरजच नाही. 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली, आंबेडकरांना अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं. ह्या बाकीच्या गोष्टी
काही एक्सप्लेन करायची गरज नाही. चला 51 प्रश्न. योग्य जोड्या लावा. जोड्या लावायला प्रश्न विचारलाय. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, राजेंद्र प्रसाद, BN राव, जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव. सच्चिदानंद सिन्हा घटनात्मक सल्लागार. सर BN राव घटनात्मक सल्लागार. राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष. सच्चिदानंद सिन्हा कायमस्वरूपी म्हणजे तात्पुरते अध्यक्ष. चला कन्फ्यूज व्हायचं काम नाही. बघा, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा 9 डिसेंबर 1946 रोजी तात्पुरते म्हणजेच हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले गेले. राजेंद्र प्रसाद 11 डिसेंबर 1946 कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवडले गेले. सर BN राव घटनात्मक सल्लागार होते. जवाहरलाल नेहरू 13 डिसेंबर 1946 ऐतिहासिक त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. बस एवढंच. 52वा प्रश्न. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधानं विचारात घ्या. आता आपण 1947चा कायदा मागच्याच लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहिला, तर तरी पण आपण आता लक्षात घेऊ की नक्की प्रश्न आपल्याला काय विचारले. बघा, पहिलं आहे की संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली का? बरोबर. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. बरोबर. जेव्हा कायदे करायचे म्हणून बसायचे त्यावेळेला कोण अध्यक्ष असायचे? मावळणकर. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिचे अध्यक्ष चुकीचं, राजेंद्र प्रसाद नाही तर मावळणकर. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. बरोबर. अ, ब, ड बरोबर आहेत, क चुकीचं आहे. आता वरतीच एक्सप्लेन केलं, पुन्हा खाली करू कमी नाही. तुम्ही काय करा, हे बघा, मला काय झालंय, हे GSचं आहे ना, हे पाठ झालंय आता सगळं. त्यामुळे मी खालचं स्पष्टीकरण कुणासाठी दिले स्पष्टीकरण, मला इथे खाली स्पष्टीकरण वाचून सांगायची गरज नाही पडत आता. कारण कंबाईंड PYQ अनालिसिसचं जे बुक आहे ना, आपण यूट्यूबवरती घेतलं होतं, जवळपास 20 ते 25 वेळा वाचून झाले. आणि 21,000 प्रश्न संचची सिरीज ही जी चालू केली ना, हे प्रत्येक PDF माझं 2 ते 3 वेळेला वाचून झालेले. त्यामुळे मी खाली बघून इथे एक्सप्लेन करण्यापेक्षा वरती मी पर्यायानुसार एक्सप्लेन करेल. ही माहिती तुमच्यासाठी दिलेली आहे ही मी तोंडी सांगते वरती. ओके, तुम्ही हे काय करायचंय, याचे तुम्ही PDFचे झेरॉक्स काढा किंवा मग तुमच्यासमोर 21,000चं बुक असेल तर तिथल्या तिथं नोट डाऊन करा. ही माहिती तुमच्यासाठी दिलेली एक्स्ट्रा. चला 53वा प्रश्न. खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही? कोणती बाब जुळत नाही? 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा, चुकीचं आहे ना, 13 डिसेंबरला मानला. 13 डिसेंबर 1946ला ठराव मांडला, 11 डिसेंबरला नाही, चुकीचं आहे. पहिलं चुकीचं आहे. दुसरं बरोबर आहे. 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली. 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रतार्पण केली. बरोबर. 24 जानेवारी 1950ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावरती स्वाक्षऱ्या केल्या. हे पण बरोबर. चलो 54. भारतीय राज्यघटनेचा मसुदा समितीचे सदस्य ओळखा. चौथ्यांदा प्रश्न विचारलाय रे. गोपाल स्वामी के मोह माधव मामा म्हणून ट्रिक आहे. त्याच्यामध्ये सदस्य ओळखायचे आहेत. राजेंद्र प्रसाद नव्हते, गोपाल स्वामी अय्यंगार होते, के मुंशी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. आता बघा सदस्य कोण होते विचारले ना, ब कड होते याच्यामध्ये, हे बाकीचे होते सगळे. गोपाल स्वामी के, गोपाल म्हणल्यावर गोपाल स्वामी अय्यंगार, के म्हणजे के मुंशी, मोह माधव मामा, मामा कृष्णम्मा, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. चलो हे सगळं तुमच्या लक्षात राहील. आता 6 सदस्य आणि 1 अध्यक्ष आहेत आंबेडकर. लक्षात ठेवा, सगळे टोटल 7 सदस्य होते. भारतीय घटना समितीबाबत खालील विधानं विचारात घ्या. आणि आपल्याला परत एकदा विधानं दिली. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली. बरोबर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे पहिले निर्वाचित अध्यक्ष होते का? पहिले निर्वाचित होते का? तर हे पण बरोबर आहे. त्यानंतर पुढे भारतीय घटना समितीमध्ये 4 उपाध्यक्ष होते का रे? 2च होते. कोण? HC आणि VT. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी सादर केला का? चुकीचं आहे. का? 4 नोव्हेंबर 1948ला पहिला दिला होता, अंतिम नाही. अंतिम नाही, पहिला. हे लक्षात घ्या. चलो 56 नंबर. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष. मूलभूत हक्क कृपा करून द्या. मी सांगितलं ना तुम्हाला, कोण? कृपलानी. हे इथं आले. आता इथं परत एकदा आपण एक्सप्लेन करू. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष पटेल, सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क उपसमिती कृपलानी. त्यानंतर अल्पसंख्याक उपसमिती मागे सांगितलं होतं. अल्पसंख्याक उपसमितीचे कोण होते? HC मुखर्जी होते. चला 57 नंबर. जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांचे विरोधी जर असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो. कोणत्या नावाने ओळखला जातो? अल्ट्रा व्हायरस.
संसदेने आपल्या अधिकाराबाहेर जर जाऊन एखादा कायदा केला घटनेच्या विरोधामध्ये तर त्याला अल्ट्राव्हिरस म्हणजे अल्ट्राव्हायरस असं अधिकारबाह्य म्हणून ठरवलं जातं. 58वा प्रश्न. भारताच्या फाळीनंतर घटना समितीच्या संख्येबाबत विधानांचा विचार करा. समितीची सदस्य संख्या 299 बरोबर. 389 वरून 299 इतकी कमी झाली बरोबर. संस्थानाच्या प्रतिनिधीची संख्या 70 झाली का बरोबर. 93 वरून 70 झाली. प्रांताच्या आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांताच्या प्रतिनिधीची संख्या 299 इतकी कमी झाली बरोबर. 296 वरून 229 इतकी झाली. तिन्ही पण सत्य आहेत. 59. खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य आणि त्याचे स्रोत हे जुळत नाही. कायद्याचे अधिराज्य ब्रिटिश बरोबर. कायद्याने घालून दिलेली पद्धत ब्रिटिश आहे का. ब्रिटिश राज्यघटना नाही ती. कायद्याने घालून दिली म्हटल्यावर जपान. कायद्याची योग्य पद्धत म्हटलं तर अमेरिका बरोबर. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हटलं तर अमेरिका. 60वा प्रश्न. राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधान विचारात घ्या. बघा. मे 1949 राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता. वरतीच बघितलं लक्ष द्या. 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज स्वीकारला का बरोबर. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केला. 24 जानेवारी 1950 केला. येस RRR. 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून 11 डिसेंबर 1946 ते राष्ट्रपती म्हणून ना 24 जानेवारी 1950 1950लाच निवड झाली होती. 11 डिसेंबरला ते अध्यक्ष झाले होते हे लक्षात घ्या. बघा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून 24 जानेवारी 1950 रोजी निवड झाली होती. 26 जानेवारीला नाही 24 जानेवारीला झाली हे लक्षात घ्या. 61 जोड्या जुळवा. आता बघा पुन्हा एकदा सगळं पाठ झाले तरी आपण घेऊ परत. सच्चिदानंद सिन्हा, राजेंद्र प्रसाद, BN राव, पंडित जवाहरलाल नेहरू. बघा. उद्दिष्टांचा ठराव म्हटलं की कोण आलं पाहिजे डोळ्यासमोर. पंडित नेहरू. घटना परिषदेचे सल्लागार सर BN राव. घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. पहिल्या घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा. 62. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली. कुणाची झाली. राजेंद्र प्रसादांची झाली. बघा किती आयोग रिपीट प्रश्न करते. म्हणजे तुम्ही जर 21,000 केला ना 21,000ची सिरीज केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही काय केले आता. म्हणजे PYQ तुमचे एक ना एक PYQ तुमचा पाठ होणार डायरेक्टली इथे. कारण आपण फक्त रट्टा म्हणून शिकवत नाहीये. इथेच तुम्हाला कितीतरी वेळेस एकच गोष्ट मी रिपीट करून सांगते. एक लेक्चर 1 ते 1.5 तासाचं पकडा. जर तुमच्या पॉलिटीमध्ये सपोज आपण पॉलिटी नाही म्हणून आपण समजा पॉलिटीवरती समजा आपण घेतले 50 लेक्चर. 50 लेक्चरचे समजा 60 एखादा व्हिडिओ 1.5 तासाचा असेल एखादा 1 तासाचा असेल रेकॉर्डेड बॅच आपली. 60 तासामध्ये जर तुमची पूर्ण पॉलिटीचे 21,000 प्रश्नातले पूर्ण सॉल्व्ह होत आहेत तुमचे. राज्यसेवा पूर्व, मुख्य गडब गटक फॉरेस्ट वगैरे सगळे. या 60 तास रोज तुम्ही 10 तास लायब्ररीमध्ये बसता. 6 दिवसात पॉलिटीचे सगळे PYQ कव्हर होतात. त्यामुळे ही बॅच महत्त्वाची. तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना कुणाला गरज आहे असं वाटते ना तुम्हाला सगळ्यांना शेअर करा. 63वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली. काय. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान आत्ताच बघितलं आपण BN राव. बघा परत 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 रिपीट झालेत ते. 64वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या. आता चौथ्यांदा रिपीट झालाय बरं हा प्रश्न. नागरिकत्व लागू झालं, निवडणुका लागू झाल्या, तात्पुरती संसद आहे का यस आणि मूलभूत अधिकार नव्हती. आता ज्या गोष्टी ना परत रिपीट होत आहेत त्याला मी फास्ट घेईन. तुम्ही असं म्हणायचं नाही की मग हे खूपच फास्ट झालं. आता हा प्रश्न चौथ्यांदा रिपीट होतोय. कितव्यांदा होतोय. चौथ्यांदा. मग परत परत तेच वाचण्यात पण काही अर्थ नाही. 65वा प्रश्न. चला. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत. केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग. आता कार्यकारी मंडळावरती प्रश्न आहे. कोणते आहेत. राष्ट्रपती आहे, त्यानंतर मंत्रिमंडळ आहे, महान्यायवादी आहे. पण भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक क्या घेईल का रे याच्यात. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी यांचा समावेश होतो. कलम 52 ते 78. पण नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हा कार्यकारी मंडळाचा भाग नसून ती एक स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे हे लक्षात घ्या. 66वा प्रश्न. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव कोणी सुचवलं. आतापर्यंत काय बघितलं. तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड कुणाची झाली. सच्चिदानंद सिन्हा. नाव कोणी सुचवलं. कृपलानी यांनी सुचवलं. लक्षात ठेवायचं. JB कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी सुचवलं होतं. ही फ्रेंच पद्धतीनुसार सर्वात ज्येष्ठ सदस्याला मान देण्याची परंपरा होती. 67. खालील विधान विचारात घ्या. आता याच्यामध्ये पहिलं आहे की जम्मू आणि काश्मीर वगळता केंद्र आणि घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना आहे. बघा.
केंद्र जम्मू काश्मीर वगळून केंद्र आणि घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना आहे का? बरोबर. भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवरती आधारलेली संसदीय शासन पद्धती स्वीकारली असली तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही. बरोबर. म्हणजे एवढे पण नाहीये. ओके, एवढं पण लवचिकता नाही केलेली आपण, थोडंफार ताठर आहे, हे पण लक्षात घ्या. दोन्हींचा समन्वय साधलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासूनच अंमलात आल्या. बरोबर. ब क तिन्ही बरोबर आहेत. कोणत्या अंमलात आल्या ना त्या आपण सगळ्यावरती बघितल्यात. कलम 5, 6, 7, 8, 9 नागरिकत्वातले, 60 राष्ट्रपतीची शपथ, 324 निवडणुका, बाकीचे पण भरपूर कलम बघितले. 16 कलम आहेत बघा, ते 16 पाठ करा. 68वा प्रश्न खालील विधान विचारात घ्या. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. 1946च्या बरोबर. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला भरली. बरोबर. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949ला. आता 14 ते 26 नोव्हेंबर 1949ला कितवं विचारलं? 11वे सत्र. बरोबर. पहिलं 9 डिसेंबर 1946ला आणि दुसरी शेवटची 14 ते 26 नोव्हेंबर 1949. या तारखा लक्षात ठेवा. चला 69. विधान ए. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला राज्यांची पुनर्रचना करण्याचा अधिकार दिला. संसदेला काय दिला? राज्याची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले. कारण भारत सरकार कायद्याअंतर्गत प्रांताची गटवारी सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागावरती आधारलेली नव्हती, तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवरती आधारलेली होती. मित्रांनो, ए आणि आर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि विधान आर हे विधान एचं योग्य स्पष्टीकरण आहे. नंतर बघा, कारण संसदेला कलम 3 नुसार राज्याच्या सीमा बदलण्याचा किंवा पुनर्रचना करण्याचा अधिकार आहे. कोणत्या कलमानुसार आहे? तिसऱ्या कलमानुसार. ब्रिटिशकालीन प्रांताची रचना प्रशासकीय सोयीसाठी होती, भाषिक नव्हती, म्हणून स्वातंत्र्यानंतर फेररचनेची गरज होती. त्यामुळे हे त्याचं योग्य स्पष्टीकरण असेल. 70वा प्रश्न. संविधान सभेसंबंधी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? संविधान सभेसंबंधित कोणतं विधान बरोबर नाही? पहिले, प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा दिल्या जाणार होत्या. बरोबर. 10 लाख लोकसंख्येमागे 1 असं होतं. ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडल्या जाणार होत्या. काय? ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या ज्या जागा आहेत या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडल्या जाणार होत्या. बरोबर. तिसरं आहे, प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्यांकडून निवडले गेले होते. बरोबर. संस्थानांचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या चुकीचं नामनिर्देशनाद्वारे. त्यामुळे चौथं अयोग्य आहे. 71. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान गैरलागू आहे? बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. बरोबर. 13 डिसेंबर 1946ला मांडला का? बरोबर. उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता का? बरोबर. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आलं. कोणतं गैरलागू आहे? ही चूक आहे. कारण मूळ उद्दिष्टांच्या ठरावामध्ये समाजवादी हा शब्द नव्हता. हे खूप महत्वाचं आहे. हा शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये प्रस्तावनेत जोडला गेला आणि आपल्याला इथं विधान काय दिलं की स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी हा शब्द नव्हता. हा नंतर 42व्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आला, म्हणून ते ऑप्शन चुकीचे आहे आणि 1, 2, 3 विधानं बरोबर आहेत. चला 72. खालील विधानं विचारात घ्या. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. बरोबर. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते का? चुकीचे, तात्पुरते अध्यक्ष होते. संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारलं का? तर हे बरोबर. बघा, पहिलं म्हणजे अ आणि क बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे. 73. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण? मूलभूत हक्क काय? संविधान सभेच्या मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष विचारले बरं, उपाध्यक्ष नाही. अध्यक्ष विचारलेत. अध्यक्ष कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल. चला परत एकदा. मूलभूत हक्क अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष पटेल. मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी. अल्पसंख्याक समिती कोण होतं? रिकॉल करण्याचा प्रयत्न करत जा. प्रत्येक वेळेला मीच इथे सांगावं असं नाही. व्हिडिओ पॉज करायचा आणि आठवण्याचा प्रयत्न करायचा किंवा लगेच पुस्तकात कुठेतरी लिहून ठेवलं असेल तर वाचायचं. म्हणजे अशा पद्धतीने केलं तरच तुमच्या लक्षात राहील. 74वा प्रश्न. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यानं कोणता? 1947च्या संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान पूर्णपणे बरोबर नाही? कोणतं विधान बरोबर नाही 1947च्या कायद्याविषयी? बघा, सभा पूर्णतः सार्वभौम बनली का? बरोबर. सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही राहिली का? बरोबर. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. हे मात्र चूक आहे, कमी झाली होती. मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. हे बरोबर. बघा, पर्याय 3 का चुकीचा आहे? कारण सभेची संख्या 389 वरून 299 पर्यंत कमी झाली होती, वाढली नव्हती. हे लक्षात घ्या.
75. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशनं झाली रे? 11 अधिवेशनं झाली. आणि जर 24 जानेवारी 1950चं पण पकडलं तर मग 12 सत्र आहेत, हे लक्षात घ्या. 76वा प्रश्न. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना डॅश डॅश रोजी स्वीकारली. किती वेळेला प्रश्न आलाय? 7 ते 8 वेळेला प्रश्न आलाय हा. कधी स्वीकारली? 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज स्वीकारला आपला. 22 जुलै 1947 तारीख लक्षात ठेवा म्हणून सांगितलं होतं. 77वा प्रश्न. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता काय म्हणतात? काय म्हणतात त्या हॉलला? पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल. पहिली बैठक संसदेच्या सेंट्रल हॉल मध्यवर्ती सभागृहामध्ये पार पडली होती. 78वा प्रश्न. अयोग्य म्हणजे चूक कथन ओळखायचे. संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946ला भरली. बरोबर. संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समिती, आता इथं प्रारूप शब्द वापरलाय मसुदा समितीला, हे लक्षात घ्या, हे पण बरोबर आहे. त्यानंतर B.N. राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार म्हणजेच घटनात्मक सल्लागार होते का? बरोबर. वरीलपैकी एकही नाही, म्हणजे चूक एकही नाहीये, तिन्ही बरोबर आहेत असं त्याचा अर्थ होतो. चला 79. पुढील 2 विधानांपैकी कोणतं चुकीचं आहे? घटना समिती नंतर विधान समिती बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या संसदेमध्ये झाले. बरोबर. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती आणि ते शकून मांडला गेला का? बरोबर. दोन्ही विधानं बरोबर आहेत. चला 80वा प्रश्न. खालील मुद्द्यांचा विचार करा. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. चूक. अ आणि ब दोन्ही चूक आहेत. 24 जानेवारीला स्वाक्षऱ्या केलेली आहेत. आणि मूळ भारतीय संविधानामध्ये 395 कलम आणि 12 परिशिष्ट नव्हती. 395 कलम आणि 8च परिशिष्ट होती. बाकीचे 4 नंतर जोडले गेले. ते कसे जोडले, कोणत्या घटना दुरुस्तीने जोडले, ते सुद्धा तुम्हाला टॉपिक वाईज सिरीजमध्ये पाठ करून घेतले मी. चला 81वा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे भरली. बरोबर. सरदार हुकुम सिंग, के.टी. शहा आणि महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. बरोबर. आता बघा, बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य जेवढे असतील ना त्याची ट्रिक बनवा काहीतरी आणि कंटिन्यू वाचा किंवा मग डायरेक्टली पाठ करून टाका, कारण एकदा प्रश्न येऊन गेलाय म्हणजे भविष्यात येऊ शकतो. पहिलं सत्र याच काळात पार पडलेले. त्यानंतर विधान बरोबर आहे, कारण हे सदस्य बिगर काँग्रेस पार्श्वभूमीचे होते आणि मुस्लिम लीगनं पहिल्या बैठकीवरती बहिष्कार टाकला होता. चला पुढचा 82वा प्रश्न आपला. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत? ती प्रौढ मताधिकारावरती आधारित नव्हती. सत्य विधान ओळखायचे. तर असत्य आहे, कारण निवडणूक मर्यादित मताधिकारावरती होती. त्यानंतर पुढे, ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती का? चूक. त्यानंतर ब्रिटिश भारतात 292 जागा देण्यात आल्या होत्या. बरोबर. ती विविध समित्यांद्वारे कार्य करायची का? बरोबर. चला पुढे 83वा प्रश्न. कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केलं? कोणत्या समित्यांमध्ये केलं? मूलभूत अधिकार समितीमध्ये केलं, अल्पसंख्याक उपसमितीमध्ये कृपलानी याचे अध्यक्ष होते, त्याच्यामध्ये पण आंबेडकर होते. सल्लागार समितीमध्ये केलं का? यस. राज्य समितीमध्ये केलेलं नाही. आंबेडकर यांनी मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक उपसमिती, मुख्य सल्लागार समितीमध्ये सदस्य म्हणून काम केलं होतं, हे लक्षात ठेवा. प्रश्न 84. भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित डॅश डॅश कडून प्रकाशित केली जाते. कुणाकडून प्रकाशित? वैधानिक विभागाकडून. राज्यघटनेचे प्रकाशन कायदा मंत्रालयाच्या वैधानिक विभागाकडून केलं जातं, लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंटकडनं. 85वा प्रश्न आहे. नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी डॅश डॅश पासून अंमलात आल्या. कधी अंमलात आल्या होत्या? 26 नोव्हेंबर 1949ला. आतापर्यंत वरती 6 ते 7 वेळेला हा प्रश्न आपण बघितला, ज्यामध्ये आपल्याला विचारलं प्रश्नात प्रत्येक वेळेला काय दिलं की 26 नोव्हेंबर 1949ला खालीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आल्या हे विचारलं. कधी कलम विचारले, यावेळेला काय विचारलं? तारीख विचारली की नागरिकत्व, निवडणुका आणि तात्पुरती संसद ह्या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी ज्या आहेत त्या कधीपासून अंमलात आल्या. चला पुढे 86वा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला झाली. बरोबर. या बैठकीवरती मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला होता. बरोबर. डॉक्टर आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. किती चूक आहे? अ आणि ब बरोबर आहे. डॉक्टर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ओके. संविधान सभेचे अध्यक्ष नव्हते. दोनदा आलंय बरं, हे दुसऱ्यांदा आलंय, आता लक्षात घ्या. 87वा प्रश्न. घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते? किती होते? 292 ब्रिटिश भारताचे होते, 4 चीफ कमिशनरचे होते आणि 93 भारतीय संस्थानाचे होते. दुसरं पर्याय त्या ठिकाणी बरोबर असेल. कॅबिनेट मिशन योजनेनुसार एकूण 389 सदस्य, त्यापैकी 292 ब्रिटिश प्रांताचे, 4 मुख्य आयुक्तांच्या प्रांताचे आणि 93 संस्थानाचे होते.
चला 88 नंबर. राज्यघटनेच्या मसुद्यावरती वकिलांचे नंदनवन अशी टीका कोणी केली रे? आता बघा हा प्रश्न, वकिलांचं नंदनवन, मला आता मी तरी म्हटलं मला हा कुठेतरी आठवतोय प्रश्न. आपण टॉपिक वाईज सिरीज जी घेतली होती ना त्याच्यावर तिथे मी प्रश्न विचारला, वकिलांचं नंदनवन अशी टीका कोणी केली. इथं विचारलंय बघा PYQ मध्ये, अशी टीका करण्याचं काय कारण? काय कारण होतं? मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते, म्हणून त्यांच्यावरती अशी टीका केली जाते. चला पुढे 89. खालील मुद्द्यांचा विचार करा. भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावामध्ये अनुस्यूत होते. बरोबर. हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 स्वीकृत केला का? चूक. 22 जानेवारी 1947 केला. साल किती महत्वाचे इथे तुम्हाला कळेल. 90वा प्रश्न. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेमध्ये केवळ एक उमेदवार निवडून आले? कुणाचे आले एक उमेदवार निवडून? कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष. अपक्षाचे 8 होते. बरं, अपक्षाचे 8 निवडून आले होते, म्हणून फक्त क बरोबर. चला 91वा प्रश्न. खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे होते का? आता बघा, आतापर्यंत वरती आपण ऐकलं डॉक्टर आंबेडकर हे संविधान सभेचे होते, संविधान सभेचे, मग आपण तो पर्याय कट केला. आता इथे दिलंय मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे बरोबर. दुसरं आहे श्री एच जे खांडेकर जे आहेत हे या समितीचे सदस्य होते. मसुदा समितीमध्ये खांडेकर होते का? आपण ट्रिक काय बघितली? गोपाळ स्वामी के माधव मामा होते का तिथं? KM मुंशी होते, कृष्णमाचारी होते, मोहम्मद सादुल्ला होते, DP खेतांच्या जागीनंतर कृष्णमाचारी आले होते, मित्तर आले होते, हे बघितले आपण. खांडेकर त्यामध्ये नव्हते, हे लक्षात घ्या. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली. आंबेडकर अध्यक्ष होते आणि सदस्य बघा आंबेडकर, अय्यर, मुंशी, सादुल्ला, माधवराव आणि कृष्णमाचारी. चला 92वा प्रश्न. कॅबिनेट मिशन योजनेसंदर्भात जुनी करा. निवडावयाची एकूण सदस्य संख्या 389 होती का? बरोबर. संस्थानिका राज्यांचे 93 संस्थानिकांचे, उच्च आयुक्तांचे 4 होते, प्रांताचे 292 होते, सगळं बरोबर आहे. चला 93. राजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या? कोणत्या रे? केंद्रीय प्रांत. राजकुमारी अमृत कौर या केंद्रीय प्रांत मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या. वरती पण असंच आपण काय बघितलं, जोड्या लावायला प्रश्न बघितला. सरोजिनी नायडू कोणत्या प्रांतातून होत्या? असं 4 महिला बघितल्या होत्या आपण. आठवत असेल ते पण इथं नोट डाऊन करून घ्या. चला 94वा प्रश्न. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. फ्रेंच परंपरेनुसार सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. चला 95. संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदिच्छाचं वाचन केलं? बघा दुसऱ्यांदा आलाय हा प्रश्न. आपण बघितला अमेरिका, त्यानंतर चीन आणि ऑस्ट्रेलिया. USA या ठिकाणी USSR नव्हतं, हे लक्षात घ्या. चला अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा. जोड्या लावायला प्रश्न आहे 96वा. संविधान सभेच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष. आता हे जवळपास मला असं वाटतं 9व्या वेळेस तरी आला असेल, 8 ते 9व्या वेळेस आला असेल हा प्रश्न. संघ अधिकार समिती जवाहरलाल नेहरू होते, बरोबर. वित्त कर्मचारी, बरोबर. अल्पसंख्याक उपसमिती HC मुखर्जी, येस बरोबर. मूलभूत अधिकार उपसमिती कृपलानी, सगळे बरोबर आहेत. हे स्पष्टीकरण आहे, म्हणजे सांगते तुम्हाला. वरती तुम्हाला इथे म्हणजे मी का तुम्हाला खाली दिलं नाही, इथं बघा स्तंभ 1 इथं द्यायला पाहिजे होता, स्तंभ ब इथं द्यायला पाहिजे होतं, इथं डायरेक्ट असं सरळ दिले. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता जोड्या लावा तुम्ही. 97वा प्रश्न. राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला. कोणत्या केला? एकेरी न्याय व्यवस्था आहे का आपल्या इकडे? मूलभूत नागरी आणि फौजदारी कायद्याबाबत समानता, समान अखिल भारतीय सेवा, सगळेच याच्यात. बघा भारताने एकात्मिक न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे, ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये कायद्याची एकसमान अंमलबजावणी होते. नागरी आणि फौजदारी कायद्यांमध्ये उदाहरणार्थ IPC आणि CRPC संपूर्ण देशामध्ये समानता आहे. अखिल भारतीय सेवा म्हणजे IAS, IPS वगैरे केंद्र आणि राज्यांमध्ये एक प्रशासकीय दुवा म्हणून काम करतात. वरील तिन्ही घटक भारतीय वैधानिक आणि प्रशासनिक एकता मजबूत करण्याचे काम करतात. 98वा प्रश्न. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत. बघा आता वरती मी काय एक कॅनडा सांगितलं तो लक्षात ठेवायला. जर राज्यपालाची नेमणूक ही केंद्रात होते, म्हणजे संघराज्याचे विरोधी तत्व झालं, हे एकात्मिक वैशिष्ट्य झालं, हे आपण घेतले कॅनडाकडनं. ही गोष्ट वरती पण सांगितली ती लक्षात ठेवा म्हणून. बघा इथं परत आपण बघू. राज्यपालाची नियुक्ती केंद्राद्वारे राष्ट्रपती मार्फत करण्याची पद्धत कॅनडाच्या राज्यघटनेवरून आपण घेतली. ऑस्ट्रेलियाकडनं आपण समवर्ती सूची, संयुक्त बैठक, व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य घेतलं. अमेरिकेकडनं मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद घेतलं, त्यामुळे लक्षात घ्यायचं. चला 99 नंबरचा प्रश्न.
भारतातील संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? संसदीय विचारले. राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य अंग आहे का? बरोबर. तो पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो. बरोबर. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. बरोबर. मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरित्या जबाबदार असते का? चूक. मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेला उत्तरदायी असते, जबाबदार असते. लक्षात ठेवा, राष्ट्रपतींना नाही. 100वा प्रश्न. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या स्रोतांच्या जोड्या लावायचे. म्हणजे आपण कोणाकडून काय घेतलं? बघा, एकेरी नागरिकत्व आपण ब्रिटनकडनं घेतलं, मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडनं घेतलं, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे फ्रान्सकडून घेतलंय आणि कॅनडियन राज्यघटना कडनं उर्वरित अधिकार घेतले. आता 101 नंबरचा प्रश्न आहे बघा, की संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण? मूलभूत हक्क जी समिती होती त्याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल. कितीतरी वेळेस रिपीट झालाय, आता मला ते वाचू पण वाटेना, एवढ्या वेळेला रिपीट झालाय हा प्रश्न. चला, 102 नंबर. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? किती केल्या होत्या रे? 22 समित्या होत्या. बघा, संविधान सभेने संविधानाच्या विविध पैलूंवरती काम करण्यासाठी एकूण 22 समित्या नेमल्या होत्या, ज्यामध्ये 8 मुख्य आणि उर्वरित उपसमित्या होत्या. हे पर्याय बघा, बाकीचे ते सत्र वगैरे त्याच्या संदर्भातले पर्याय आहेत. 103 नंबरचा प्रश्न आहे, योग्य कथन ओळखा. त्यामध्ये 2 कथनं दिलेले, 2च दिलेले, अ आणि ब. बरोबर. पृथक्करणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो की एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे. बरोबर. विकसनशील निर्वचनाचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो. दोन्ही बरोबर आहेत का? बघा, जर कायद्याचा एखादा भाग घटनाबाह्य असला, जर एखादा कायदा बनवला आणि त्याचा एखादा भाग घटनाबाह्य असला तर संपूर्ण कायदा रद्द न करता फक्त तो भाग त्या ठिकाणी रद्द केला जातो, हे लक्षात घ्या. आणि दुसरं, विकसनशील निर्वचनाचा सिद्धांत जो आहे त्याच्यानुसार संविधानाचा अर्थ लावताना बदलत्या सामाजिक स्थितीचा विचार त्या ठिकाणी केला जातो. 104वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या? आता इथे तुम्हाला मेन मुद्दा आहे. 9 महिला होत्या. ओके, त्या 9च्या 9 नावं लक्षात तुम्हाला ठेवायचे. याच्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित होत्या, सुब्बा लक्ष्मी होत्या, सुचिता कृपलानी होत्या आणि सरोजिनी नायडू पण होत्या. बघा, संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला होत्या, ज्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित, सुचिता कृपलानी आणि सरोजिनी नायडू यांचा समावेश आहे. सुब्बालक्ष्मी प्रसिद्ध गायिका आहेत, या संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेमध्ये विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलं? कोणाला आलं रे? शीखला. बघा, 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार प्रांतिक विधिमंडळामध्ये मुस्लिम आणि शीख या अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. ख्रिश्चन आणि इतर समाज सर्वसाधारण प्रवर्गामध्ये मोडतो, त्याच्यामध्ये हे येत नाही, ख्रिश्चन वगैरे. चला, 106. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. तात्पुरती ध्वज समिती जी होती त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. बघा, अनेकदा जे बी कृपलानी यांचं नाव चुकीनं घेतलं जातं, परंतु अधिकृतरित्या त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत, हे लक्षात ठेवायचं. 7वा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष किती वेळेला आलाय हा प्रश्न? आंबेडकर आहेत, लक्षात ठेवायचं. 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची जी स्थापना झाली होती त्याच्या अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. 108वा प्रश्न आहे की संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण? सर BN राव. खूप वेळेला रिपीट झाले, परत वाचत नाही मी आता. खालीलपैकी कोणतं वाक्य चुकीचं विचारले? घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. बरोबर. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली का? चुकीचं विधान ओळखायला विचारले ना आपल्याला. 1 मिनिट. घटना 9 डिसेंबर 1946 वाचले. 9 डिसेंबर 1948ला नाही झाली, 46ला झाली. चुकीचं आहे पहिलं विधान. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली. बरोबर. 26 जानेवारी 1950ला भारताची राज्यघटना अंमलात आली. बरोबर. राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले, हे पण बरोबर. चला, 110 नंबरचा खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? ॲग्री 2012चा प्रश्न आहे. कोणती जोडी चूक आहे? संविधानाचा मसुदा आता आंबेडकरांनी. बरोबर. संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, संविधान सभेचे सदस्य महात्मा गांधी, ही चूक आहे, ते नव्हती. उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946 पंडित नेहरूंनी मांडला होता. बरोबर. 111. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हती? कोण नव्हती? मसुदा समितीचे सदस्य कोण नव्हती? तर त्याच्यामध्ये परत एकदा ते 7 सदस्य तुम्हाला माहित पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला पंडित नेहरू हे नव्हते माहित पाहिजे, KM मुन्शी होते, गोपालस्वामी अय्यंगार होते, DP खेतान होते. खेतानच्या जागी नंतर TT कृष्णमाचार्य आले होते. 112वा प्रश्न, भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा डायजेस्ट निर्माण झाली.
ती 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार निर्माण झाली, लक्षात ठेवायचं. 113वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आली. कधी स्वीकारण्यात आली रे? 26 नोव्हेंबर 1949ला. आणि अंमलात कधी आली? 26 जानेवारी 1950ला. चला 114वा प्रश्न, भारतीय राज्यघटना डॅश रोजी अंमलात आली. कधी आली? अंमलात कधी आली विचारले. आता स्वीकृत 26 नोव्हेंबर 1949ला, अंमलात कधी आली? 26 जानेवारी 1950ला. 115वा प्रश्न आहे, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? कधी झाले पहिलं अधिवेशन? 9 डिसेंबर 1946ला. आणि शेवटची तारीख मागेच आत्ता मी सांगितली. 116वा प्रश्न आहे, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आलं? पहिली बैठक जी झाली तेव्हा कोण होतं रे उपाध्यक्ष? हे तात्पुरते होते बरं, फ्रँक अँथनी. तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सिन्हा यांनी फ्रँक अँथनी यांची तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. नॉमिनेटेड, लक्षात ठेवायचं. 117वा प्रश्न, 117वा आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. घटना समिती, इथे मुलं खूपच कन्फ्यूज होतात बघा. संविधान घटना समिती आणि मसुदा समिती. संविधान सभेचे अध्यक्ष म्हटलं का राजेंद्र प्रसाद, मसुदा समितीचं म्हटलं की आंबेडकर. यांचे नाव लक्षात ठेवायचे. तर आपण टोटल किती 117 प्रश्न बघितले. किती बघितले? 117 प्रश्न. एवढ्या 117 प्रश्नामधून तुमचे जवळपास या टॉपिकवरती जर नेक्स्ट टाइम आयोगाने 2 प्रश्न विचारले ना, तरी तुम्ही एलिमिनेशन वगैरे मेथड वापरून दोन्हीचे दोन्ही सॉल्व्ह करू शकता. या पद्धतीने सगळं आपल्याला 21,000 घ्यायचे. आता लक्षात द्या, जर इंस्टाग्रामवरती असाल तर MPSC विश्वला फॉलो करायचं. यूट्यूबवरती तुम्ही ऑलरेडी केलेलं असेल सबस्क्राईब. यूट्यूबवरती 67,000 आपले सबस्क्राईब झालेले आहेत. प्ले स्टोअरवरती अश्विनी उंबासे विश्व अकॅडमी म्हणून ॲप आपल्याला लॉन्च होते, त्यामध्ये ही बॅच तुम्ही बघताय. तर आज आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला लेक्चर आवड, टेलिग्रामचं सुद्धा इथे ॲड करायचं राहिलं. टेलिग्रामवरती सुद्धा ग्रुप जॉईन करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि क्वालिटी लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी त्याची अपडेट दिली जाईल, तर तुम्ही तिकडे सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर आज आपण इथेच थांबूया. लेक्चर जर आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा की 21,000ची सिरीज सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा MPSC विश्वने ही सिरीज सुरू केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला नक्कीच याचा फायदा या ठिकाणी होणार आहे. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.